आजचे आजचे वक्ते श्री राजेंद्र वैशंपायन यांचं स्वागत करतो. राजेंद्रजी, आमच्या आमंत्रणाला बोलवून आपण आज आमच्यावर सामील झाला. थँक्यू व्हेरी मच. वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू युअर प्रेझेंटेशन. वेगळा विषय आहे, त्यामुळे वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट. येस, आय एम ग्लॅड टू बी हिअर अँड थँक्यू फॉर द इन्व्हिटेशन. थँक्यू. तसेच आपल्या 42व्या वीकली मीटिंगला पाहुणे मंडळी आहेत. आपण फेसबुक लाईव्ह पण कॅरी करतोय, तर या सगळ्यांचं आपण स्वागत करूया आणि पुढे वळूया. तर गेल्या आठवड्यातला आढावा. गेल्या आठवड्यात आपलं सिल्वर ज्युबिलीचं म्हणून आपण 2 कार्यक्रम केले. स्मरणिका प्रकाशन हा पहिला होता. 25 वर्षाचा आढावा घेणारी एक पुस्तिका ई स्वरूपात आपण गेल्या आठवड्यात पब्लिश केली आणि त्याला प्रमुख पाहुण्या DG रश्मी होत्या, आपले विशेष अतिथी PDG सुधीर होते, डॉक्टर सुधीर होते आणि पाहुण्या म्हणून आपल्या AG वृंदा पण आल्या होत्या. खूप छान कार्यक्रम झाला. कार्यक्रम छान झालाच आणि स्मरणिकाही अतिशय अप्रतिम झालेली आहे. आणि खूप छान संख्येने आपले मेंबर्स होते. म्हणजे जवळजवळ फुल हाऊस होतं. फुल हाऊस प्लस होतं म्हणेन मी. बाहेरचे काही लोक होते. सो नाईस कन्क्लुजन टू अवर सिल्वर ज्युबिली सेलिब्रेशन. अनफॉर्च्युनेटली आपण इन पर्सन करू शकलो नाही, पण आय थिंक आपण त्याची भरून काढलेली आहे, गॅप भरून काढली. तसेच दुसऱ्या भागात आपण त्या दिवशी टीम स्मरणिकाचं मी कौतुक करतो. खूप मेहनत घेतली. 172 पानांची स्मरणिका झालेली. आता गेल्या आठवड्याभरात मला अख्खी वाचता आली आणि अतिशय उत्कृष्ट खजिना आहे आपल्या रोटरी मेट्रोच्या इतिहासाचा. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू एव्हरीबडी हू हॅड कॉन्ट्रीब्युटेड टू दिस प्रोजेक्ट. दुसरा भाग होता त्याच दिवशीचा जुन्या आठवणींना उजाळा. त्या निमित्ताने आपली जी विनिंगेस्ट एकांकिका होती त्या एकांकिकेचा आपण आस्वाद घेतला. त्याची थोडी क्षणचित्र बघितली, पडद्यामागच्या काही गोष्टी ऐकल्या आणि त्या निमित्ताने आपले जुने काही मेंबर्स जे आता मेट्रोमध्ये नाही आहेत त्यांच्याशी गप्पा मारायला आपल्याला संधी मिळाली. सो थँक्यू. आणि पास्ट प्रेसिडेंट अविनाशनी खूप मेहनत घेतली याच्यावरती. सो थँक्यू अविनाश. तसेच त्या दिवशी रोटेरियन अमित आपटेने आभार मानले. स्नेहा आणि दीपक यांनी इंट्रोडक्शन केली चीफ गेस्टची. सो थँक्यू व्हेरी मच. अतिशय सुरेख कार्यक्रम झाला. कार्यक्रम छान झालाच, पण त्याच्याबरोबर फेलोशिपही अतिशय उत्कृष्ट होती. आपला कार्यक्रम झाला तेव्हा आपल्याला फेलोशिप चाखायला मिळाली नव्हती, कारण कार्यक्रमात जस्ट आधी डिलिव्हर झाली होती. नंतर चाखले आणि खरोखर अप्रतिम फेलोशिप होती. सो कविता आणि अनघा, थँक्यू व्हेरी मच फॉर गेटिंग अस दिस फेलोशिप. आता थोडा प्रोजेक्टची एक अपडेट देतो. आपल्या रोटरी डिस्ट्रिक्ट 31-31 जे कोविड इनिशिएटिव्ह चालू आहेत त्यात सेंटरचं इनॉग्रेशन गेल्या आठवड्यात झालं. आपण लिमिटेड कॅपॅसिटीने सेंटर चालू करतोय कारण कोविडचे आकडे कमी आहेत. पण आता जरी पेशंट्स आले नाही तरी जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून ठेवलेलं आहे ते तसंच राहणार आहे. आणि जर तिसरी वेव्ह आली तर त्या तिसऱ्या वेव्हसाठी आपण त्याचा निश्चित उपयोग करू. आणि आपण आता त्याचं काय म्हणतात ते एका छोट्या संख्येने आपण सुरुवात करणार आहोत आणि डिपेंडिंग ऑन त्याचा रिस्पॉन्स पुढे जायचा आपण प्लॅन करतोय. आपण गेल्या आठवड्यात मी सांगितलं होतं की क्लब मार्फत क्लबने एक फॅसिलिटेट केला होता म्हणून एक ऑक्सिजन प्लांट दिला होता साने गुरुजी हॉस्पिटलला. तर त्याचं कमिशनिंग ह्या आठवड्यात झालं आणि पुढच्या आठवड्यात त्याचं रितसर उद्घाटन पण होईल अशी आशा करतो. आणि मुख्य म्हणजे त्या प्लांट पहिल्या फटक्यात चालू झाला व्यवस्थित. ऑक्सिजनची जी काय क्वालिटी आहे त्या मेडिकल ग्रेड ऑक्सिजन तयार होतोय. सो साने गुरुजीला याचा खूप फायदा होणार आहे. हा जवळजवळ 50 लाखाचा प्लांट आहे. आज सकाळी आपला रोटरॅक क्लब ऑफ कम्प्युटर MCOE मेट्रो याचं इन्स्टॉलेशन झालं. चार्टर हँडिंग ओव्हर सेरेमनी पण झाला. आपले DRCC गिरीश क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून होते. आणि हा आपला या वर्षातला आपण इन्स्टॉल केलेला पहिला क्लब आहे. अजून एक क्लब आपण ऍड झालेला आहे, त्याचं इन्स्टॉलेशन बहुतेक 15च्या आसपास आपण करतोय. त्यामुळे आपल्याकडे आता 3 रोटरॅक्ट आणि 3 इंटरॅक्ट असा छान हे पुरं झालेलं आपला कोरम म्हणेन मी. आणि सुरेखा आणि युथ टीम यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी खूप मेहनतीने हे घडवून आणलंय आणि इतरही युथ ऍक्टिव्हिटीज खूप छान केलेल्या आहेत. सो कॉंग्रॅच्युलेशन्स या सुरेखा आणि रेस्ट ऑफ द टीम.
आपण विकास फूड प्रोजेक्ट आठवत असेल मार्च लॉकडाऊनच्या जस्ट आधी आपण मेजरमेंटचं सेशन केलं होतं राजगुरुनगरला. जवळजवळ 90 बेनिफिशरीज आपल्याला त्या दिवशी आपण आयडेंटिफाय केले होते आणि मधल्या काळात पाय तयार होते, पाय हात म्हणून तयार होते, पण ते फिटमेंट थांबवलं होतं कारण लॉकडाऊनमुळे. आता लॉकडाऊन हळूहळू आता उठायला लागलाय, त्यामुळे भारत विकास परिषदेचं जे पुण्यातलं सेंटर आहे तिथे फिटमेंटला पेशंट्स यायला लागलेले आहेत. आपण काय केलं की 50% पेशंट जे होते त्यांना पुण्यात येणं सोयीचं होतं जास्त राजगुरुनगरला जाण्यापेक्षा. म्हणजे त्या प्रोजेक्टसाठी इव्हन उस्मानाबाद बीड तिकडनं पेशंट्स आले होते. म्हणजे ह्या प्रोजेक्टची नीड किती आहे ह्या बघा. त्या अशा लोकांना परत राजगुरुनगरला नेण्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की त्यांनी पुण्यातच येऊन ट्रीटमेंट करून घेतील. जे राजगुरुनगर परिसरातले जे पेशंट्स आहेत, एक 50 पेशंट्स आहेत, सो त्यांच्यासाठी आपण तिथे ट्रीटमेंट करू. तर ते ट्रीटमेंट कधी करायचं, काय करायचं याचं या आठवड्यात ठरेल. पण हे 2 पेशंट्स आर्टिफिशियल लेगवाले आहेत आणि ह्यावेळेस सांगितल्याप्रमाणे की बरेच लोक ज्यांचे हात ज्यांनी गमावलेले आहेत असे बरेच पेशंट्स आले होते. उजवीकडचा जो पेशंट आहे त्याचा हात आहे, त्याला हात काहीतरी ऍक्सिडेंटमध्ये हात गेला होता, सो त्याला आपण हाताची ट्रीटमेंट केलेली आहे. तर अतिशय असा छान प्रोजेक्ट झाला आपला. आणि माझ्या मते पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात आपण उरलेले जे बेनिफिशरीज आहेत त्यांचं ट्रीटमेंट करून आपण कन्क्लूड करू. कोविडच्यामुळे आपण बहुतेक मोठा समारंभ करणार नाही तिथे, जस्ट त्यांना ट्रीटमेंटसाठी बोलवू आपण. हे राजगुरुनगर भागात आपण करू आणि रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर आपल्या बरोबर होता याच्या. तसेच गेले महिनाभर ऑनलाईन एक छान प्रोजेक्ट चाललाय. आपली रोटेरियन शिल्पा त्याची कन्व्हिनर आहे आणि पास्ट प्रेसिडेंट पद्माची कल्पना होती. आपण रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस वर जो कार्यक्रम करतो स्वयंसिद्धा किंवा तर त्या धर्तीचा आपण गेल्या वर्षी एक सेमिनार घेतला होता एंटरप्रेन्योरशिपसाठी. तर तोही खूप लोकांना आवडला होता आणि यावर्षी डिमांड होती की तसाच तुम्ही कंटिन्यू करा, म्हणून यावर्षी आपण ऑनलाईन गेलाय. आणि त्याला एक वेगळं एलिमेंट आणलं की हे जे एंटरप्रेन्योर्स होते, वुड बी एंटरप्रेन्योर्स, ते बरेचसे कोविडमुळे खूप डिप्रेस्ड मनस्थितीत होते. सो त्यांना त्याच्यातनं कसं बाहेर काढायचं हे एक आपण उद्दिष्ट त्यात घातलंय. अनुभूती संस्था आपल्याला त्यात मदत करते. आतापर्यंत 5 सेशन झालेली आहेत आणि सेशन जबरदस्त आवडतात लोकांना. खूप फीडबॅक पॉझिटिव्ह आहे. जवळजवळ 40 पार्टिसिपंट्स असतात त्या सेशन्सना. अजून 3 आहेत आणि शेवटचं सेशन आपली पास्ट प्रेसिडेंट पद्मा घेणार आहे. असं करून तो छान एक वेबिनार सिरीज होईल या वुड बी एंटरप्रेन्योर्ससाठी. तर दर बुधवारी असतो आणि शिल्पा त्याचं इन्व्हिटेशन पाठवत असते. जर कोणाला जॉईन व्हायला जमलं नसेल तर पुढच्या आठवड्यात जरूर जॉईन व्हा. छान एक्सपिरियन्स आहे तो. डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स 19-20 ला व्हर्च्युअल असणार आहे. दोन्ही दिवस 4-4 तास आहे, 4-5 तास. चांगले स्पीकर्स लाईनअप होत आहेत. तर जरूर जॉईन करा. आपल्या घर बसल्या आपल्याला डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स बघायला मिळणार आहे. आपल्या क्लबला त्यांनी रिक्वेस्ट केली होती की आपण जे फलोदेला जो प्रोजेक्ट करतोय त्याच्यावरती एक शॉर्ट टिप करून पाठवायला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ती पण प्ले होईल आणि बाकी माझ्या खात्री आहे की आपल्या क्लबचं काय काय आपण प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटीज केल्या त्याचाही मेन्शन डेफिनेटली होईल. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की सगळ्यांनी जरूर जॉईन करा 19 आणि 20. माझ्या ह्या अनाउन्समेंट आता संपल्यात. मी आता रोटेरियन विवेकला विनंती करतो की त्यांनी सेक्रेटरियल अनाउन्समेंट साठी पुढे यावं. थँक्यू मकरंद. आता आपण गेल्या आठवड्यातले काही बर्थडेज आणि अॅनिव्हर्सरी बघूया. 28 मे ला रोटेरियन शुभदा जोगळेकर हिचा बर्थडे होता. त्याच दिवशी ॲन मीरा आणि रोटेरियन दिलीप निमकर यांची अॅनिव्हर्सरी होती. 29 मे ला ॲनेट ईशा चव्हाण हिचा बर्थडे होता. 29 मे लाच आपल्या पहिल्या पगारातनं रोटरी फाउंडेशनला एक थोडा वाटा देणारा यश मजली याचा बर्थडे होता. 1 मे ला ॲन पौर्णिमा आणि पास्ट प्रेसिडेंट मिलिंद घैसात यांची अॅनिव्हर्सरी होती. आणि एक RCPM मधलं एक जॉली व्यक्तिमत्व ज्याच्यामुळे सर्व पार्टी रंगतदार आणि लज्जतदार होतात, किंग ऑफ गुड टाइम्स,
डॉक्टर कीर्ती चव्हाण याचा 1 तारखेला बर्थडे होता. आणि 1 जूनलाच आपले IPP म्हणजे आपल्या क्लबला आता 25 वर्ष झाली आहेत. 50 वर्षांनी 75व्या वर्षीसाठी पोटेन्शियल प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट म्हणून आपण त्यांचा विचार करू शकतो ते हॅनलेट नील चिपळूणकर यांचा बर्थडे होता. IPP मुकुंद यांचा नातू आहे तो. आणि बरं का, नीलला सगळं रोटरीतलं माहिती आहे, त्याला सगळं BOD हे सगळे शब्द पाठ आहेत. BOD, झूम, मीटिंग, फेलोशिप, बॅनर, DG हे सगळे जे रोटरीतले स्टँडर्ड शब्द आहेत ते नीलला एकदम तोंडपाठ आहेत. त्यामुळे तसा तो तयार आहे त्या पोझिशनसाठी. तर या सर्वांना RCPM तर्फे हार्दिक शुभेच्छा. आता आपण काही पुढचे कार्यक्रम बघूया. 10 जूनला बजेट आहे आपलं. 17 जूनला प्लॅनिंग असेंब्ली आहे. सर्वांनी या 2 जरूर अटेंड करा की ज्याच्यामध्ये आपल्याला पुढील वर्षातील सगळं जमा खर्च, प्लॅन्स, क्लबचे प्लॅन्स, प्रोजेक्ट प्लॅन सगळं कळेल आणि त्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करून जॉईन करू शकता. मग 24 तारखेला आपले अवॉर्ड्स आहेत आणि 28 तारखेला इन्स्टॉलेशन आहे. तर सर्वांनी हे 4 महत्वाचे कार्यक्रम जरूर अटेंड करा. And now I request Rotarian Girish Ranade to introduce our guest speaker, Mr. Rajendra Vaishampay. Thank you, Vivek. ऐकू येत आहे ना सगळ्यांना? नमस्कार. जून शिलेदारांतर्फे मी गिरीश रानडे सर्वांचं स्वागत करतो. राजेंद्रजींची ओळख करून देण्यासाठी त्यांची वेबसाईट बघितली आणि वेबसाईट उघडल्यावर माझ्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला की राजेंद्रजी नक्की काय करत नाहीत. आपल्याकडे अष्टपैलू असा जो शब्द आहे त्यात 8 हा आकडा फारच लहान आहे असं वाटण्या इतके पैलू राजेंद्रजींच्या अंगी आहेत. या पैलूंचं जे मूळ आहे ते त्यांच्या व्यक्तिमत्वात, स्वभावात, वृत्तीत दडलेलं आहे आणि हे वेबसाईट बघताना कायम जाणवतं. त्यात अबाउट मी यामध्ये ते म्हणतात, कोट, हाऊ वुड आय लाईक टू बी नोन ॲज? अ सिम्पल आन्सर इज अ क्रिएटिव्ह, क्युरियस ह्युमन बीइंग. I get attracted to everything that is beautiful, meaningful, relevant, and something that touches human life every day in every way. Unquote. राजेंद्रजींचा उल्लेख खरं म्हणजे पंडित राजेंद्रजी असा करणं जास्त योग्य ठरेल, कारण त्यांना पंडित दशराथजींच्या हस्ते 2006 मध्ये पंडित ही पदवी देण्यात आली. ते उत्तम संवादिनी म्हणजेच हार्मोनियम वाजवतात, तसेच उत्तम तबला वादकही आहेत. त्यांनी अनेक एकल कार्यक्रम तर केले आहेतच, पण अनेक दिग्गजांना साथ संगतही केली आहे. त्यांच्या प्रत्येक पैलूबद्दल बोलायचं झालं तर हा संपूर्ण कार्यक्रम त्यातच संपेल. म्हणूनच मी फक्त यादी वाचणार आहे. ते उद्योजक आहेत, म्हणजे एंटरप्रेन्योर आहेत, सोशल एंटरप्रेन्योर आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, रेकॉर्डिंग इंजिनियर आहेत, इनोव्हेटर आहेत, हार्मोनियम आणि तबला वादक मी आधी उल्लेख केलाच आहे, संगीतकार आहेत, अरेंजर आहेत, कवी आहेत, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत, एक गुरु आहेत, ते उत्तम वक्ते आहेत आणि अर्थातच लेखक पण आहेत. लेखक म्हणून ते लेख तर लिहितातच, परंतु अति लघु कथा किंवा अलक लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपण कधी ना कधी राजेंद्रजींच्या अलक वाचल्या असतील. आपल्या सर्वांसाठी म्हणून मी त्यांनी लिहिलेल्या एक अलकची एक झलक देतो. त्याला बातमी कळली आणि तो लगोलग सरांच्या घरी पोहोचला. सर तपवृद्ध तर होतेच, पण वयोवृद्धही होते. कधीतरी ही बातमी अपेक्षित होतीच. तो पोचला तेव्हा घराबाहेर लोक जमा झाले होते. सर्वजण आनंदात होते, कारण आज खरं तर सरांना बहाल होऊन पद्मश्री पुरस्कार सन्मानित झाला होता. आजचा आपला विषय अलक हा आहे. खरं तर राजेंद्रजींच्या प्रत्येक पैलूवर एक एक कार्यक्रम होऊ शकतो. तर आता मुख्य कार्यक्रमाकडे वळू. त्यासाठी मी सूत्र माधवीच्या हाती सुपूर्त करतो. थँक्यू.
येतोय माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित? येतोय. Recording in progress. थँक्यू प्रेसिडेंट मकरंद आणि रोटेरियन गिरीश रानडे. राजेंद्रजींची ओळख थोडक्यात करून देणं हे फार मोठं टास्क होतं. दोन डिव्हाइसेस आहेत का? एक मिनिट विवेक, एकच मिनिट. हा विवेक, बंद कर. इथून येत आहे ऐकू तुला आता? ठीक आहे. ओके. सो सुरुवातीपासून थँक्यू प्रेसिडेंट मकरंद आणि रोटेरियन गिरीश रानडे. राजेंद्रजींची ओळख थोडक्यात करून देणं हे खूप मोठं टास्क होतं आणि ते तू असं बेस्ट निभावलंयस की काय, म्हणजे नॉट इनफ वर्ड्स टू थँक्यू. नमस्कार राजेंद्रजी. नमस्कार. आमच्या क्लबच्या या कार्यक्रमात पार्टिसिपेट झाल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपण आपल्या गप्पांची सुरुवात अलग हा विषय महत्वाचा किंवा मध्यवर्ती ठेवून करणार आहोत, पण आपल्या इतर कामाविषयी किंवा इतर कौशल्यांविषयी बोलायला आम्हाला अगदी नक्कीच आवडेल. बघूयात कशाला वेळ होतोय ते. सो गप्पांची सुरुवात तुमच्या एखाद्या अलगपासून करावी अशी माझी विनंती आहे तुम्हाला. एक हात दोन, व्हॉट एव्हर यू फील लाईक. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो, विशेषतः रोटरी क्लबचे ऑफ ग्रेटर पुणे, की मला त्यांनी इथे बोलवलं. आणि गिरीशजींचे आभार, त्यांनी एवढी मोठी ओळख करून दिली आहे आणि मलाच कसं तरी वाटायला लागलं की अरे बापरे, म्हणजे आता हे थोडंसं दडपण आलं एवढी सगळी ओळख करून दिल्यानंतर. तर म्हणून आय एम रिअली थँकफुल की तुम्ही मला इन्व्हाइट केलं आणि टू बी अ पार्ट ऑफ दिस ग्रेट एस्टीम्ड ग्रुप. आजचा जो विषय आहे त्याला किंवा ही जी ओळख करून देण्यात आली, तर त्याच्याच संदर्भात मी एक अलग लिहिली होती. तर त्यांनी मला वाटतं आपण सुरुवात करूया, म्हणजे एक मनोभूमिका आणि एक पृष्ठभूमी तयार होईल. ती अशी होती की एका मोठ्या पुरस्काराच्या निवड समितीला एका नागरिकानं विचारलं की तुम्ही पुरस्काराचा मानकरी ठरवता कसे? तर त्यावर उत्तर आलं, एखाद्याला एखाद्या विषयात आयुष्य खर्ची करूनही आपल्याला काहीच येत नाही हे ज्याला सर्वात अधिक प्रमाणात कळलं त्याची आम्ही निवड करतो. तर मला वाटतं आय थिंक दिस विल सेट द स्टेज की बऱ्याच विषयात हात घातला खरा, बऱ्याच विषयात काही जाणून घेण्याचा, काही समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण अजून मला असं वाटतं की अजूनही मी काठावरच उभा आहे. तर त्याच्यामुळे या दृष्टिकोनातनं ही अलग सुचली. आपण तिथून सुरुवात करूया. त्याच्यामुळे इट इज आय एम जस्ट ट्राइंग टू सेट अप सम एक्सपेक्टेशन्स हिअर. मी काठावरच उभा आहे हा तुमचा विनय आहे असं एक स्टँडर्ड वाक्य आहे, पण तुमच्या बाबतीत ते मला वारंवार म्हणायला लागणार असं दिसतंय. त्याच्यात एक इंटरेस्टिंग हे आहे, एकदा मी त्याच्यावरून एक लेख लिहिला होता, अनंतचं गणित म्हणून. मलाही असंच वाटायचं, जेव्हा अब्बाजींचं मी एक मुलाखत वाचली होती किंवा बाकीच्या मोठमोठ्या लोकांची जेव्हा मुलाखती वाचतो, तर त्यावेळेला ते असं म्हणतात की मी कोणीच नाही आहे किंवा मला अगदीच खूप कमी कळतं. पण म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो की काही कालांतराने असं लक्षात येतं खरंच की खरंच अनंताचं गणित आहे आणि प्रत्येकाला आणि थोड्या अधिक प्रमाणात याचा अनुभव असेल की एखाद्या विषयात शिरल्यानंतर जितकं यू नो अबाउट अ सब्जेक्ट यू नो दॅट यू डोंट नो. सो अशी ती परिस्थिती आहे. तर त्याच्यामुळे हा विनय नाही, खरंच ही अनुभूती आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जेवढं ज्ञान वाढतंय तेवढं असं कळतं की आपल्याला अजून काही माहिती नाही, याचा अर्थ ज्ञान वाढतंय हाच आहे खरं तर, असं म्हणू शकतो. अगदी सुरुवातीचा प्रश्न की अलग लिहायची सुरुवात कुठे, कधी, कशी झाली? तुम्ही अलग लिहायला लागलात आणि अचानकपणे व्हॉट्सअप वरती राजेंद्र वैशंपायन म्हणजे अलग आणि अलग म्हणजे राजेंद्र वैशंपायन असं एक समीकरण तयार झालं. तोपर्यंत कधी त्या बघण्यात आलेल्या नव्हत्या. तर म्हणजे याची सुरुवात कशी झाली? आणि दुसरा त्याला लागून असलेला एक प्रश्न असा की कविता, चारोळ्या, हायकू हे सगळे कमी शब्दात व्यक्त होणारे, जास्त आशय व्यक्त करणारे असे प्रकार आहेत साहित्याचे. त्याच्यात आणि अलगमध्ये साम्य किंवा फरक असं काय सांगू शकाल आम्हाला? जरूर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी तरुण मुलांबरोबर एक काही प्रोजेक्ट करत होतो
तर तो प्रोजेक्ट करत असताना मी एक तरुण सगळ्या मंडळींसाठी एक साईट लॉन्च करायचं किंवा एक ऍक्टिव्हिटीचं प्रमोशन करायचं या दृष्टीने काय काय करता येईल म्हणून डिस्कशन चाललं होतं. तर इंग्रजीमध्ये एक प्रकार आहे टेरिबली टायनी टेल्स म्हणून, आणि तो मला कोणीतरी शेअर केला की असा असा प्रकार इंग्रजीमध्ये आहे, आणि मला तो खूप इंटरेस्टिंग वाटला. आणि मी ते वाचलं तर अशाच त्या छोट्या अगदी 3 ते 4 ओळीमध्ये त्या गोष्टी होत्या. तर मला ते खूप आवडलं, मला भावलं ते. आणि नंतर मी विचार असा केला की असं काही मराठीमध्ये उपलब्ध आहे का. तर बराच शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की या प्रकारचं साहित्य मराठीमध्ये उपलब्ध नाही, की 4 ओळींमध्ये एखादी गोष्ट मांडणं किंवा असं. तर मग त्या डिस्कशन करता करता असं डोक्यात आलं की आपणच प्रयत्न का करून बघू नये. आणि इंटरेस्टिंगली त्यावेळेला व्हॅलेंटाईन डे जवळ येणार होता, आणि त्याच्यामुळे त्या संदर्भात अशा काही छोट्या छोट्या प्रेमाच्या संदर्भात गोष्टी काही लिहिता येतील का. आणि तरुण मुलांचा तो ग्रुप होता, त्यामुळे तो जरा एकदम विशेष विषय होता, आवडता. तर तेव्हा असं मनात आलं की आपण एखादी अशा काही प्रयत्न करूया का. आणि म्हणून एक साधारण 15 अशा छोट्या छोट्या प्रेमावरच्या गोष्टी लिहिल्या गेल्या. आणि बरं, आता याला नाव काय द्यायचं. मराठीमध्ये तर हा साहित्याचा म्हणजे एक प्रकार किंवा हा एक नवीन प्रकार म्हणून आहे, तर त्याला तसं तर काही हिस्ट्री नाही. तर मग काय करायचं, मग अति लघुकथा, म्हणजे आपण लघुकथा ऐकलंय किंवा असं, तर हे अति लघुकथा. मग त्याचं सुद्धा अधिक लघु रूप काय करता येईल, तर अलक म्हणजे अति लघुकथा असं करून ते अलक असं ते झालं. आणि जेव्हा ते झालं त्यावेळेला इट वॉज, म्हणजे आय नेव्हर इमॅजिन, मला अजिबात वाटलं नाही की ते इतकं प्रसिद्धीला येईल किंवा इतकं लोकप्रिय आणि लोकमान्य होईल. ती पहिल्या जवळजवळ एक मला वाटतं 15 मी त्या तशा कथा लिहिल्या. आणि त्याच्यानंतर मला पर्सनली तो प्रकार खूप आवडला. कारण जे मांडायचंय ते अक्षरशः 4 किंवा 5 ओळीत जर मांडता येत असेल आणि तेवढ्याच प्रभावीपणे आणि तेवढ्याच तोच इम्पॅक्ट जर होत असेल, तर हा एक चांगला फॉर्मॅट आहे किंवा एक चांगला फॉर्म आहे असं लक्षात आलं. आणि मग मी डोक्यात खूप काही विचार होते, खूप काही संकल्पना होत्या, तर त्याच्यावर हळूहळू गोष्टी लिहायला सुरुवात केली. आणि नंतरचा जो एक लॉट लिहिला गेला तो जवळजवळ 20 गोष्टींचा लिहिला गेला. आणि पहिल्यांदा मी अगदी जे व्हॉट्सअपवरचे माझे जे अगदी क्लोज मंडळी आहेत, तर त्यांच्याशी मी ते शेअर केलं की असं एक वाटतंय किंवा असं कसा प्रकारे वाटतोय वगैरे बघा. आणि पहिलं तर काही फार जास्ती बाहेर गेलं नाही, कारण इट वॉज स्पेसिफिकली ऑन अ सब्जेक्ट. पण जो दुसरा लॉट होता तो व्हॉट्सअपवर पाठवल्यानंतर तो खूप व्हायरल झाला. म्हणजे व्हायरल झाला असं म्हणण्या इतपत झालं, कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच दिवसांनी मला माझाच तो अख्खा पोस्ट परत आली. आणि त्याच्यात गंमत म्हणजे मी खाली असं एक स्पेसिफिक हे लिहितो, काही एक नोट लिहितो की म्हणजे जो लेखक आहे त्याच्या सकट ते पाठवायला हरकत नाही वगैरे. तर ज्यांनी मला पाठवलं त्यांना काही 2 त्या अलग आवडल्या नाही का मला काही कल्पना नाही, पण त्यातल्या 20 पैकी 2 एडिट केल्या होत्या. माझं नाव काढून टाकलं होतं, खाली अज्ञात असं म्हणून माझ्याच अलग मला आल्या. तर इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स ऍक्च्युली. आणि दॅट काइंड ऑफ गेम मी दी आयडिया किंवा फिलिंग की अरे हे लोकांना आवडत आहे. आणि म्हणून मग आणि त्याच्यानंतर तो अक्षरशः म्हणजे प्रवास होता. लिहित गेलो, त्या समाज माध्यमावर देत गेलो, आणि त्या खूप व्हायरल झाल्या. आणि कारण दुसरं कोणी प्रॉबेबली लिहिणार नसल्यामुळे म्हणून मग ते एक समीकरण तुम्ही जसं म्हणालात तसं निर्माण झालं असावं. पण नंतर मात्र खूप लोकांनी अलग लिहायला सुरुवात केली. म्हणजे आता आम्ही परवा आयपुस्तक हे जे माझं एक व्हेंचर आहे साहित्यावरचं, तर त्याच्यातर्फे एक अलग स्पर्धा घेतली होती आम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वी. तर त्याला जवळजवळ 450 लोकांनी अलग लिहून पाठवले होते. हा, सो इट वॉज इट वॉज अ सरप्राईज फॉर मी एज वेल की बाबा 450 लोक. हा, एक्झॅक्टली, त्या दृष्टीने सुद्धा. सो आय एम रिअली ग्लॅड की बरं, मला म्हणजे स्वप्नात सुद्धा आलं नसतं माझ्या की अशी सहज म्हणून एखाद्या गोष्टीची सुरुवात झाल्यानंतर एखाद्या साहित्य प्रकाराचा जनक वगैरे असं काहीतरी मला पदवी मिळेल असं मला पण स्वप्नात वाटलं नव्हतं, तशी अपेक्षा पण नव्हती. पण हे ईश्वराच्या दयेने घडून गेलं असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. सो हा कशी अलग जन्माला आली त्याचा हा वृत्तांत. दुसरा जो तुम्ही प्रश्न विचारला की हायकू किंवा चारोळी, तर हायकू म्हणा किंवा चारोळी हे काव्य प्रकार आहेत मुळात. आणि त्याच्यामध्ये काव्याचे जे काही म्हणजे यमक म्हणा किंवा बाकीचे छंद अनुप्रास वगैरे जे काही काव्यमय एखादी गोष्ट लिहिली जाण्यासाठी जे आवश्यक गोष्टी असतात
तर त्या हायकू किंवा चारोळीमध्ये अपेक्षित असतात. किंवा चारोळी ही 4 ओळींचीच असली पाहिजे, त्याला अनुप्रास किंवा यमक जुळलं पाहिजे वगैरे असे काही एक नियम असायला लागतात. अलकला तसे नियम म्हणजे ते काव्यमय नाहीये मुळात एकतर, हा मूळ एक फरक आहे. दुसरी गोष्ट की म्हणजे लिहायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला असं कुठले काही नियम वगैरे ठरवले नव्हते, पण ते ज्या पद्धतीने डेव्हलप झालं त्याच्यानंतर मला बऱ्याच जणांनी असं विचारलं की अलक एखाद्या गोष्टीला अलक म्हणायचं असेल तर काय करायचं. बरोबर. तर मग माझ्या डोक्यात विचार सुरू झाला की आपण त्याला काहीतरी एक फ्रेमवर्क फॉर्म्युलेट केलं पाहिजे. म्हणून मग असं एक साधारण ठरवलं की 3 ते 5 ओळींमध्ये, जास्तीत जास्त 5 ओळींमध्ये एखादी गोष्ट संपली पाहिजे. त्याच्यात विशेष नावं येऊ नयेत. जनरली सर्वनामामध्ये ती गोष्ट एक्सप्रेस करता यायला हवी. त्याच्यात पात्र हवं, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन हवं, त्याच्यात शक्य झालं तर प्रोटॅगनिस्ट हवा, जर जमला तर अँटागनिस्ट आला तरी सुद्धा चालेल. आणि त्या स्टोरी लाईन मधल्या, त्या स्टोरी स्ट्रक्चर मधले जे जे काही हे असतात रिक्वायरमेंट्स असतात एखादी गोष्ट एस्टॅब्लिश होण्यासाठी, ते 5 ओळीत आलं पाहिजे. असा जर प्रयत्न करता आला तर मग ती अलक इम्पॅक्टफुल होते. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं की अलक म्हणजे एखादा प्रसंग लिहिला आणि 4-5 ओळीत लिहिल्या तर ती अलक झाली, असा एक जो थोडासा समज आहे. तर तसं न होता ती गोष्ट, संपूर्ण गोष्ट दिसली पाहिजे. आणि दुसरा त्याच्यामधला एक म्हणजे एक असं म्हणता येईल आपल्याला विशेष लक्षण असं की त्या 5 ओळींमध्ये त्या गोष्टीला तो एक असा पंच असतो ना, की म्हणजे ती गोष्ट वाचल्यानंतर एक 2 मिनिटं असं आपण असं म्हणतो ना, अरे ओ काय झालं, असा इम्पॅक्ट यावा, ट्विस्ट यावा. आणि तर तसं एक साधारण अपेक्षित असतं की अलग, कारण आधीच 5 ओळी, त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा इम्पॅक्ट आणण्यासाठी फार स्कोपच नसतो. तर त्याच्यामुळे ते स्ट्रक्चरच अशा पद्धतीने व्हावं की ज्या योगे त्या 5 ओळींमध्ये जे काही सांगायचं ते अख्खीच्या अख्खी गोष्ट सांगितली जावी. तर असे काही स्पेसिफिक एक फ्रेमवर्क किंवा काही नियम आता हळूहळू ते फॉर्म्युलेट होत आहेत. आणि आता बाकीचे सगळेजण लिहित आहेत म्हटल्यानंतर आता त्याच्यात अजून बरेच रिफाईनमेंट्स होत आहेत. मला खूप खूप अलग पाठवतात लोक की हे ऐकून फीडबॅक द्या वगैरे. असं प्रवास इंटरेस्टिंग प्रवास सुरू आहे अलगचा. नाही, आणि तुम्ही फीडबॅक नक्की देत असाल याची मला खात्री आहे सगळ्यांना. देतो प्रयत्न करतो नक्कीच. तुम्ही ज्या पहिल्या 15 अलग म्हणालात प्रेमाविषयीच्या की ज्या व्हायरल झाल्या नाहीत, त्यातली एखादी आठवते का आता सांगायला? हो आठवते. मला 1-2 मिनिटं कारण आय वॉजंट रिअली एकच मला द्या. मी मला सहज ऑफ हँड मला जी आठवते ती सांगतो की जरा वेळाने सांगितली तरी चालेल. चालेल, मी जरा पटकन लक्षात नाही. मी तोपर्यंत बोलण्याच्या उभ्या शोधून ठेवतो. आठवेल काहीतरी. म्हणजे इतक्या अलग तुम्ही लिहिल्या आहेत, किती 400-500 लिहिल्या आहेत का जास्त आहेत? हो, 500 तरी झाले, 500 असतील. राईट. तर म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सगळ्या लेखकांना एक अतिशय भाबड्या प्रश्नाचा सामना करायला लागतो की कसं काय सुचतं तुम्हाला. बरोबर. तुमच्या बाबतीत मला हा प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारे विचारायचा आहे की इतक्या कल्पना तुम्हाला कशा सुचतात आणि त्या इतक्या कमीत कमी शब्दात आणि चपखल शब्दात मांडायच्यासाठी तुम्ही काय म्हणजे रियाज काय करता त्याचा? त्याचा रियाज असा होत नाही. मी तुम्हाला अगदी म्हणजे मनापासून सांगतो की जेव्हा सुचते त्यावेळेला अलगच सुचते, अख्खीच्या अख्खी गोष्ट सुचते. आणि म्हणजे आपलं जेव्हा कॉन्व्हर्सेशन सुरू होतं व्हॉट्सअपवर, तर त्यावेळेला तुम्हाला एक एक्झाम्पल मिळालं असेल की तुम्ही एक काही कल्पना सांगितली किंवा काही एक आपल्यात विषय निघाला आणि अचानक दॅट वॉज अ जर्म, त्यावेळेला सुचून जाते. किंवा एखादा बारीक काहीतरी प्रसंग बघितल्यानंतर त्याच्यात सुचते, किंवा एखादं वाक्य कानावर पडलं तर त्याच्यामुळे सुचते. आणि कुठेही कधीही सुचू शकते. म्हणजे चला आता आपण अलग लिहायला बसूया असं म्हणून कधीच ती लिहिली जात नाही. बरं, 5 ओळी लिहायला किती वेळ लागतो? व्हॉट्सअपवर अक्षरशः सुचली गोष्ट की 5 मिनिटात गोष्ट लिहिली जाते व्हॉट्सअपवर. बसच्या तिकिटाच्या मागे वगैरे नाही का? ऍक्च्युली नाही, कारण आता हल्ली झालंय काय की व्हॉट्सअप आयुष्यात आल्यानंतर हा प्रकार, साहित्य प्रकार जन्माला आल्यामुळे व्हॉट्सअपच सगळं काम करून देतो. त्याच्यामुळे सगळं जे आहे ते त्याच्यावरच लिहिणं होतं. सो या दृष्टीने मला असं वाटतं की हा एक इंटरेस्टिंग एक एक्सपिरियन्स असतो लिहिणं हा. कारण कधीही काहीही सुचू शकतं.
आणि ह्या सगळ्या ज्या सुचलेल्या आहेत त्या अशाच सुचल्यात. म्हणजे असं जाता जाता अरे हा छान आहे अलगला विषय, झाली ही अलग असं म्हणून ती लिहिली जाते आणि हे तयार होते आणि ती म्हणजे बरं 5 ओळी लिहायला फार वेळ नसल्यामुळे अलग लिहिली, संपली, विषय संपला, असं ते होतं. आणि मग ते बाहेर पडतं डोक्याच्या. असं साधारण प्रोसेस आहे. पण असं सांगता येणार नाही की मग मी ह्याच्यासाठी असं बसतो, मग निवांत होतो, मग कॉफी पितो, मग मला मी असं निवांत म्हणजे असं काय कुठेही सुचते अलग. आणि मोस्ट ऑफ द टाइम मोबाईल हे तिसरा हात झालेला आहे आपला जवळजवळ, त्याच्यामुळे ते ऑलमोस्ट आपल्या जवळ असतोच तो. सुचल्या विसरू नये म्हणून पटकन लिहून ठेवायची 5 ओळी, झालं झाली असं. म्हणजे या संदर्भात मला त्यांनी आता जी उल्लेख केला ते सांगायला आवडेल की त्यांचं आणि माझं जे सुरुवातीचं बोलणं झालं की साधारण आपल्या गप्पांचा विषय कसा पुढे नेता येईल हे, तर मी त्यांना एक 10-12 ओळींचा एक ऑडिओ मेसेज पाठवला होता की अमकं 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 असं. आणि व्हॉट्सअपवर एक छान गोष्ट असते ना की आपल्याला असं ते दिसत असतं की राजेंद्र वैशंपायन ऑनलाईन आहेत का नाहीये. सो मी जेव्हा मेसेज रेकॉर्ड करत होते तेव्हा ते ऑनलाईन नव्हते. माझा मेसेज संपेपर्यंत ते ऑनलाईन होते आणि माझा मेसेज ऐकायला त्यांना एक 5-1 मिनिटं लागली असली. 8व्या किंवा 9व्या मिनिटाला त्यांची मला अलग आली की तुम्हाला कसं सुचतं याचं उत्तर हे. आपल्याला वेळ झाला तर ती अलग आपण शेवटी घेऊ नक्की. आता म्हणजे आपल्या गप्पांचा ओघ बदलायला नको म्हणून मी ती आता मध्ये नको असं म्हणते. पण तुम्ही मगाशी जे म्हणालात की अलग मध्ये ट्विस्ट लागतो एक, तर पुष्कळ असं गाणी ऐकताना मला असं वाटत असतं की त्या गाण्यात एक ट्विस्ट असतो आणि त्या ट्विस्टमुळे ती गाणी अशी एकदम अपील होतात आपल्याला आवडती होतात असं. आता अगदी लगेच उदाहरण द्यायचं झालं तर मला 2 हिंदी गाणी आठवत आहेत. एक चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाए बट सावन जो आग लगाए उसे कौन बुझाए. किंवा आंधी मधलं दुसरं एक गाणं की कोणतं बरं, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं और तेरे बिना जिंदगी जिंदगी ही नहीं. तर असं कुठलं गाणं ऐकून तुम्हाला कुठला अलगला विषय मिळालाय, ट्रिगर मिळालाय, असं काही झालं आहे? असं झालं नाहीये. आणि जेव्हा तुम्ही ते 2 गाणी सुचवली त्यावेळेस त्या गाण्यावरच 2 अलग लगेच सुचल्या होत्या आणि त्या पण मी त्या शेअर केल्या. कारण एक पुन्हा प्रयोग म्हणून तुम्ही म्हणाल की असं कधी होतं का, मग विचार करायला सुरुवात केला, अरे आतापर्यंत असं कधी झालं नाही, मग तुम्ही जी 2 गाणी सुचवले त्याच्यावरच काही सुचतं का बघूया, असं म्हणून विचार करायला सुरुवात केल्यानंतर सुचून गेली. हा, एक्झॅक्टली. तर ही अशी कधी मुद्दामून प्रयत्न केला नाहीये की गाण्यावरून अलग करायची. म्हणजे कधीतरी असं झालं की मी काही पूर्वी लिहिलेल्या कविता आहेत, तर त्या कवितांमधनं मला जर मिळालंय अलगचं आणि त्याच्यावरनं काही अलग मे बी 4-5 अशा लिहिल्या गेल्या की पूर्वीच्या कवितेवरनं लिहिले. पण अदरवाईज सगळ्या ज्या अलग आहेत त्या अशाच प्रसंग किंवा एखादी कल्पना किंवा एखादा सुविचार किंवा एखादा कॉन्सेप्ट याच्यावरूनच सुचत गेलेले आहेत. तर आता तुम्ही जसं तो विषय म्हणालात, आता तुम्ही जो बॅकग्राऊंड दिला एक जस्ट आता सगळ्यांना बरोबर शेअर करायचं म्हणून, की ते पहिलं जे तुम्ही गाणं सांगितलं की तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, तर त्याच्यावरनं मी तुमच्याशी शेअर केली, बाकीचे आता ग्रुपशी शेअर करतो. ती अलग सुचलेली अशी त्या गाण्यावरनं की आता वय झालं होतं त्यामुळे शारीरिक अस्तित्वाचा तसाही संबंध राहिला नव्हता. आता वय झालं होतं त्यामुळे शारीरिक अस्तित्वाचा तसाही संबंध राहिला नव्हता आणि तिच्या आठवणी तर तो आयुष्यभर विसरू शकणार नव्हता. मग असं असताना त्याला तिच्या जळणाऱ्या चितेसमोर उभं असताना हे ठरवता येईना की ती गेली म्हणायचं का नाही. आता हे तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, तेरे बिना जिंदगी भी लेकिन आता ह्याच्यातला हा जो ट्विस्ट आहे ना, तो ते गाणं एक्झॅक्टली ते मूड सांगत नाहीये. अगदी. पण त्या गाण्यातला जो बेसिक हे आहे की तू असलीस आणि मी काही नाही असं नाही, पण तू असलीस तर एक वेगळी मजा आहे. तर ह्याच्यात तो ट्विस्ट कसा येतो की म्हातारं झाल्यानंतर मी म्हटलं असं की शारीरिक अस्तित्वाचा संबंध राहत नाही, पण बरं जर आठवण म्हणजे तिचं सहवास असं जर ठरवलं तर शारीरिक देहाचा विरह झाला तरी कुठे फरक पडतो. सो ही सेंट्रल थीम आहे त्याच्यातली. आणि ती एवढी टचिंग झाली म्हणजे अलग की मला त्याच्यावर असं काय रिॲक्ट व्हावं की टाळ्या वाजवायचा का
काय करायचं असं होण्या इतकी टचिंग झाली होती ती. आणि एक अलगचं दुसरं एक इंटरेस्टिंग हे सांगतो लक्षण, म्हणजे असं ते पुन्हा म्हटलं की नियम नंतर आपण ठरवतो तसं की अलगचा एक समोर येणारा वेगळा अर्थ असतो आणि जो समोर येत नाही तो त्याच्यातनं बरेच असे अर्थ निघू शकतात आणि ते अर्थ जो वाचणारा असतो किंवा ऐकणारा असतो त्याच्या संदर्भाने किंवा त्याच्या आयुष्याच्या संदर्भाने त्याला उलगडलेला एखादा अर्थ असतो. आणि असं खूप अलगच्या बाबतीत खूप वेळा घडतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्या अलगकडे पाहून त्यांना ती अलग रिलेव्हंट वाटते. हा पण एक अनुभव मला आला. त्याच्यामुळे दॅट प्रॉब्ली ऑल्सो इज वन ऑफ द फीचर्स ऑफ अलग. म्हणजे हे कविता आणि अलग मधलं साम्य म्हणता येईल कदाचित, की कवितेचाही अर्थ कुणाला कसा लागेल कुठल्या संदर्भात हे वेगळं वेगळं होतं, तसंच अलगचंही होऊ शकतं. बरोबर आहे, कारण अल्टिमेटली इट्स अ स्टोरी. राईट. सो इव्हन कविता ही एक स्टोरी असते आणि तुम्हाला काहीतरी एक मेसेज द्यायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं. तर तसंच ते अलग, उलट अलगला आपल्याकडे प्रोजचा एक प्रोज किंवा याचा गद्याचा एक फायदा असतो की ते अनुप्रास किंवा यम किंवा ते जे छंद याचा स्ट्रक्चर बंधन येत नाही. करेक्ट. असं नाही. आता तुम्ही एवढी फटाफट त्या दोन अलग, म्हणजे आता कदाचित फटाफट नाही पण मला तो अनुभव आहे की तुम्ही तो किती फटाफट करून पाठवली होती की म्हणजे मकरंदला मला एक अशी प्रपोजल द्यायचंय की आपण आपल्या क्लब तर्फे राजेंद्रजींना अलग कलाकार असं एक पदवी देऊयात. खूप छान आहे. जरूर डेफिनेटली. जरूर. थँक्यू. आता हे नावाचं बरोबर लावायला हरकत नाही. कलाकार राजेंद्र वैष्णव. कलाकार नाही, अलग कलाकार. बरं, ते हे ह्याची तुम्ही प्रेमावर्षा म्हणालात ना, ते आता मला मिळाल्या. ग्रेट. हा, तर एक असं होतं की तो खूप आदळापट करायचा. ती मुलांकडे बघायची आणि शांत राहायची. तो खूप आदळापट करायचा, ती मुलांकडे बघायची आणि शांत राहायची. आता मुलं आदळापट करतात, ती त्याच्याकडे बघते आणि शांत राहते. क्या बात है. सुंदर. किंवा दुसरा एक थोडा अजून सेन्सिटिव्ह जर सांगायचं झालं तर तो गायचा तेव्हा ती देहभान विसरायची. तो गायचा तेव्हा ती देहभान विसरायची की आता कोमात आहे आणि तो आशेने अजून गातोच आहे. दोनच ओळीमध्ये संपली. खरंच. अशा सुचतात. कमाल आहे खरंच. म्हणजे खरोखरच ते माझं प्रपोजल मकरंद सिरियसली घेईल मला माहिती आहे. तशा म्हणजे बऱ्याच सांगण्यासारखे. टू गुड. सॉरी. नाही जरूर. तुम्ही एक छोटीशी पटकन. ती बरंच काही म्हणाली, तो बरंच काही म्हणाला, तिने सगळं ऐकून घेतलं. तो बरंच काही म्हणाला, तिने सगळं ऐकून घेतलं. ती काहीच म्हणाली नाही पण त्यानंही सगळं ऐकून घेतलं. एक्झॅक्टली. तर हा एक एक्झाम्पल आहे की ह्याच्यात कितीतरी अर्थ आहेत. आता प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे रिलेव्हन्सनी, प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, प्रत्येकाच्या अनुभवांनी जो तो त्याचा अर्थ काढतो. तुमच्या पहिल्या 15चं एकदा पुन्हा प्रकाशन करा. तुम्ही विचारणार होता प्रश्न. मी पुढचा प्रश्न असा विचारणार होते की कुठल्याही अलगची मोठी गोष्ट करावी असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? किंवा जर का कुठली अलग तुम्ही लिहिली असेल आणि ती तुम्हाला रिफॉर्मॅट काही कारणाने करावीशी वाटली तर तसं करताना काय अडचणी येतात? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण एक कलाकृती जेव्हा निर्माण करतो तेव्हा त्याच्या प्रेमात पडणार नाही असं मला वाटत नाही आणि मग तिच्यात काही बदल घडवायला आपली तयारी होत नाही किंवा सुचत नाही किंवा अशा प्रकारे. तर असा काही तुमचा अनुभव आहे? म्हणजे तसं अलगचं काही मोठी गोष्ट करावी, लघुकथा करावी किंवा दीर्घकथा करावी असं कधी वाटलं नाही, कारण दीर्घकथेचे विषय किंवा दीर्घकथेची मांडणीच खूप वेगळी असते. पण एक मात्र मध्ये कल्पना आली होती की ह्या ज्या अलग आहेत तर त्याच्या शॉर्ट फिल्म्स करता येतील का, असा डोक्यामध्ये विषय होता. तर त्याच्यामुळे अति लघुपट कथा असं म्हणून त्या अलगच्या स्क्रीन प्ले लिहिण्याचे एक 10 एक स्क्रीन प्ले लिहिलेले आहेत
आणि काही लोकांना अलक वाचल्यानंतर अशी इच्छा झाली की सर आम्ही याचं शॉर्ट फिल्म्स वगैरे करतो, पण ही अलक तशीच्या तशी वापरता येणार नाही शॉर्ट फिल्मसाठी, तर आपल्याला असा काही प्रयोग करता येईल का? तर साधारण एक 10 अजून अति लघुपट कथा लिहिलेल्या आहेत, त्याच्यावर 1-2 याच्यावर काम सुरू आहे आता, जेव्हा काही येईल बाहेर त्यावेळी येईल. पण म्हणजे हा एक प्रयोग केलेला आहे की स्क्रीन प्ले लिहायचा अलगचा फॉर शॉर्ट फिल्म, पण अजून मोठ्या याचा दीर्घकथेचा असा प्रयत्न नाही केलाय कधी. सो वन मोर फेदर इन युअर कॅप, अति लघुपट या असं एक प्रयोग केलाय खरा. म्हणजे एक म्हणजे आता माझी कॉमर्स बॅकग्राऊंड मला मध्ये मध्ये येते सारखी, तर तुमचा अलग संग्रह आहे किंवा पुस्तक संग्रह आहे असं नाहीये ना? माझा ऑडिओ फॉर्मॅट मध्ये आहे, पुस्तक फॉर्मॅट मध्ये नाहीये. आपलं आयपुस्तक नावाचं आपलं एक व्हेंचर आहे माझ्या कंपनीचे, साहित्यासाठी म्हणजे ऑडिओ बुक साठी म्हणून एक प्लॅटफॉर्म आपण लॉन्च जवळ 4-5 वर्षापूर्वी केला, आयपुस्तक नावाने. तर त्याच्यावर ऑडिओ फॉर्मॅट मध्ये अलग पहिल्या 200 ज्या एक अलग लिहिल्या होत्या त्या ऑडिओ फॉर्मॅट मध्ये उपलब्ध आहेत, अलग या पुस्तकाच्या नावाने. पण फिजिकल बुक्स अजून कधी केलं नाही, फॉर वन ऑब्वियस रिझन की आता तसं फिजिकल बुक इज नॉट रिअली अ व्हायबल मीडियम टू रीच आउट टू पीपल. दुसरी गोष्ट की बीइंग यु नो having a company in art media entertainment sector and with having our own studio, तर घरची शेती असताना पुन्हा पुस्तकात कुठे अडकायचं असा जरा विषय होता, त्यामुळे ऑडिओ मध्येच फोकस केला. आणि ऑडिओ मीडियम म्हणजे माझ्या आवाजाचा सुद्धा त्याच्यात चांगला उपयोग, म्हणजे मला जसं त्याच्यात फील येणं अपेक्षित आहे तसं मला देऊ शकतो मी. आणि व्हॉइस फॉर आर्टिस्ट आय कुड डू दॅट. सो त्याच्यामुळे मग ऑडिओ मीडियम असं निवडलं, पण पुस्तक ऍज सच या फॉर्मॅटमध्ये नाही. किंवा माझं जे वेबसाईट आहे rajendravi.com, त्याच्यावर जवळजवळ सगळ्याच 50 भागापर्यंतच्या सगळ्या अलग उपलब्ध आहेत. तर त्यांना वाचायचे असतील तर ते मग मी त्यांना तिथे पॉइंट करतो. पण म्हणजे माझा प्रश्न त्याच्या पुढे कमर्शियली असा होता की तुमचं आय पुस्तक हे फ्री टू डाउनलोड, तुमच्या अलग ह्या व्हॉट्सअपवर आम्ही अशाच वाचू शकतो, तर याच्यात आणि कशावरही तुम्ही कॉपीराईट वगैरेही कलेक्ट केलेला नाहीये. तर काय कमर्शियल गणित काय आहे ह्याचं? कमर्शियल गणित असं म्हणता येणार नाही. जनरली माय फिलॉसॉफी ऑफ लाईफ विचार केला तर मी 2 गोष्टी किंवा 2 सेक्शन्स मध्ये काम करतो. एक तर वाय सेक्शन ऑफ लाईफ अँड हाऊ सेक्शन ऑफ लाईफ. व्हॉट आय मीन बाय दॅट इज की काही गोष्टी आपण केवळ पैशासाठी म्हणून करतो, काही गोष्टी केवळ अर्थासाठी म्हणून करतो, जीवनाचा अर्थ, मिनिंग ऑफ लाईफ. तर त्याच्यामुळे तो वाय पार्ट जो आहे की विच गिव्स मिनिंग टू युअर लाईफ, त्याच्यामध्ये हे लिखाण आणि लेखन आणि सगळ्या कथा आणि असं सगळं येतं. तर त्याच्यामुळे नॉट नेसेसरीली इट्स अ कमर्शियल ऍक्टिव्हिटी फॉर मी. तर त्याच्यामुळे वाय पार्ट किंवा एक आनंदाचा भाग म्हणून करत असताना मग पैशाकडे लक्ष द्यायचं नाही, आणि पैसे मिळवण्याची जी ऍक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करायचा नाही, अशी सिंपल फिलॉसॉफी ठेवलेली आहे. अर्थातच म्हणजे पैसे मिळत असताना आनंद मिळाला तर इट्स अ बोनस, किंवा आनंद मिळत असताना पैसे मिळाले तर इट इज ऑल्सो बोनस, पण इट इज नॉट डन विथ दॅट एक्सपेक्टेशन. तसं लिखाण हे आनंदाचा विषय आहे माझ्यासाठी, त्यामुळे तसा कमर्शियल विचार तसा कधी केलेला नाही. अर्थात पुणे म्हटलं असं की पुढे जाऊन I don't know की if it turns out to be a commercial activity, I would not deny it, पण that is not the aim of the whole thing. म्हणून ठीक आहे, गेलं तर गेलं, how does it matter? मी माझ्या आनंदासाठी लिहितोय, मला आनंद मिळाला तसंच दुसऱ्यांना मिळत असेल तर इट इज ग्रेट. इट्स सो सिम्पल. रोटरी क्लब मध्ये सांगण्यासारखी गोष्ट होती की म्हणजे इथे आम्ही जे काही काम करतो सगळे मिळून ते खरोखरच स्वतःच्या आनंदासाठी असंच करत असतो. तुम्हाला ते क्रिएटिव्हली करता येतं, हा तुमच्यावर काय देवाचा वरदहस्त म्हणायला हरकत नाही, पण म्हणजे आम्हाला सगळ्यांना ही गोष्ट पटू शकते की कमर्शियली काही झालं पाहिजे असं नाही. यू कॅन जस्ट डू थिंग्स फॉर युअर ओन प्लेजर असं. कारण नॉट एव्हरीथिंग यू कॅन डू इट फॉर मनी, राईट? आणि दुसरी गोष्ट जेव्हा पैशाचं असतं त्यावेळेला पैशाच असतो, मग त्याच्यामधून आनंद मिळत नाही बऱ्याच वेळेला. पण मग ठीक आहे, आपल्याला डोळ्यासमोर असतं की हे प्युअरली इन्कम सोर्स आहे, त्याच्यामुळे इथे आनंद शोधायला राजेंद्र जायचं नाही, असं मनाला समजून ते काम सुरू करायचं. आणि वेअरएज अदरवाईज लिहिणं, वादन, बाकी ह्या सगळ्या गोष्टी या आयुष्याला मिनिंग देणं आणि आनंद घेणं याच्यासाठी आहेत. त्याच्यामुळे
मिळालं उत्तम, नाही मिळालं आनंद आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे ना तुमच्या 2 अलग तुम्ही सांगायला हव्या आहेत. एक आहे तुमची लिखाण आणि लेखन आणि लेखन हा व्यवसाय हा, आणि कला आणि व्यवहार, अशा 2 अलग आहेत तुमच्या. हो बरोबर आहे. तर त्या सांगाल का प्लीज? येस येस येस. एका प्रतिथयश कलाकाराला एका मुलाखतीत त्याच्या यशाचं गुपित विचारलं तेव्हा तो उत्तरला, मी व्यवहारातली कला शिकलो आणि कलेतला व्यवहार. मी व्यवहारातली कला शिकलो आणि कलेतला व्यवहार, पण कला आणि व्यवहार यांना एकमेकांचा स्पर्श होऊ दिला नाही कधी, आणि हेच माझ्या यशाचं गुपित आहे. बरं, आता अलगची अशी एक गंमत, मला नेहमीची एक रिॲक्शन, अलग सुरू होते, ऐकली जाते, आणि ऐकत असताना माणूस विचारात जाता जाता ती अलग संपते. त्याच्यामुळे असं एकदम अशी एक शांतता होते अलग ऐकल्यानंतर. मला पूर्वी वाटायचं की काय म्हणजे डिड नॉट आय गेट अक्रॉस, पण तसं नसतं. म्हणजे आय थिंक इट मेक्स पीपल थिंक, म्हणून पटकन अशी कधी हे येत नाही, रिॲक्शन येत नाही. करेक्ट. आणि मला वाटतं की ती सगळ्यात मोठी पावती आहे ना कलेची. आय थिंक सो, की ऐकल्या टाळ्या वाजायला लागल्या म्हणजे काहीच झालेलं नाहीये, असं म्हणू शकतो. बरं, त्याच्यामुळे मी विचार करायला लावते अलग, हा एक म्हणजे नक्कीच त्याचा एक प्लस पॉइंट आहे असं मानतो. दुसरीही सांगाल प्लीज? हा, दुसरी कुठली म्हणताय तुम्ही? एक आलं लक्षात आलं. एकदा त्याला कोणीतरी विचारलं, तुम्ही इतकं चांगलं लिहिता, लिखाण हाच व्यवसाय आहे का तुमचा? एकदा त्याला कोणीतरी विचारलं की तुम्ही इतकं चांगलं लिहिता तर लिखाण हाच व्यवसाय आहे का तुमचा? तो उत्तरला, हा व्यवसाय नाही म्हणूनच चांगलं लिहू शकतो मी. कुठली वस्तू आपण विकली की ती आपली राहत नाही, लेखणी ही त्याला अपवाद नसते. क्या बात आहे. असं स्पीचलेस करून टाकताय तुम्ही मधनं. काय बरं, आता आपल्याला पुढे काय करायचंय असं होतंय मला. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तसं की फक्त अलग हा विषय शी लिमिटेड न राहता तुमच्या इतर पैलूंविषयी सुद्धा बोलू असं मला वाटत होतं. मला असं वाटतंय की आता आपण तिकडे वळायला हवं. तर तुमच्या संगीत प्रवासाबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. त्याच्या आधी कृष्ण, गाई, बासरी अशी एक तुमची अलग आहे. मला असं वाटतं की ती तुमच्या संगीताबद्दलचे भाव, विचार, प्रेम या सगळ्यांचा परिपाक आहे असं. हो, तर एक इंटरेस्टिंग आहे. आणि दुसरं त्याचा दुसरा हा सोशल इंटरप्रिटेशन पण आहे त्या अलगला. आणि इट वॉज इंटरेस्टिंगली रिटन विथ द सोशल इंटरप्रिटेशन इन माइंड. ती आधी अलग वाचून दाखवतो, म्हणजे बघ लक्षात येईल की कृष्ण सुंदर बासरी वाजवायचा तेव्हा गायी आजूबाजूला ऐकायला गोळा व्हायच्या. कृष्ण सुंदर बासरी वाजवायचा तेव्हा गायी आजूबाजूला ऐकायला गोळा व्हायच्या असं आजी सांगायची. तेव्हा लहानपणी मला कृष्णाचं खूप कौतुक वाटायचं. कृष्ण सुंदर बासरी वाजवायचा तेव्हा गायी आजूबाजूला ऐकायला गोळा व्हायच्या असं आजी सांगायची. तेव्हा लहानपणी मला कृष्णाचं खूप कौतुक वाटायचं. आता मोठा झाल्यावर गायींविषयी आदर वाढलाय, कारण काही चांगलं काय आणि वाईट काय हेही कळायला लागतं. हा सोशल पॉइंट ऑफ व्ह्यू या दृष्टीने लिहिलंय की आता त्याचा एक रेफरन्स असा आहे की आपण आता रियालिटी शोज बघतो किंवा सिरियल्स बघतो टीव्हीवरच्या, किंवा मालिका बघतो आणि असं. आणि तिकडे आपण पाहिलंय की कुठल्याही याला अप्रतिम, लाजवाब, माइंड ब्लोईंग हे असे सगळं त्याची उत्तर वगैरे असतात. पण त्या मानाने तिकडे फार असं काही ग्रेट चाललेलं नसतं. तर त्याच्यामुळे त्या आता तुम्ही म्हणाला ते कशी सुचते, तर अशा ह्या पॉइंट ऑफ रेफरन्सने ही सुचलेली आहे की अरे चांगलं काय आणि वाईट काय हे कळायला सुद्धा एक नजर लागते. आणि मग म्हणजे दॅट थॉट प्रोसेस लेड मी टू दिस की अरे कृष्ण जेव्हा वाजवायचा त्यावेळेला गायी गोळा व्हायच्या, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की काय कृष्ण कमाल होता, कारण गायी पण गोळा होतात.
पण ऍक्च्युली गायींचं पण तेवढंच कौतुक आहे की चांगलं काय वाईट आहे कृष्ण वाजवतोय त्यांना कळतं की चांगलं म्युझिक चाललंय, असा त्याचा रेफरन्स होता. ग्रेट ग्रेट. म्हणजे ह्या ज्या आता तुम्ही विशेषणं सांगितली ना ती हल्ली फार स्वस्त झाली आहे. खूपच. म्हणजे धडा कशालाही आपण असं म्हणजे काय व्यक्त कसं होणार ना, व्यक्त व्हायला तुम्हाला शब्द लिमिटेड आहेत आणि मग त्यातलेच तुम्ही काहीतरी इकडे तिकडे घालणार. अप्रतिमचा खराखुरा जो अर्थ आहे तो आपल्या रिॲक्शन मध्ये असतो की नाही देवाला माहिती. हो, आणि म्हणजे खूप वेळेला डिस्प्रपोर्शनेट पण असतं असं मला वाटतं, पण तो एक वेगळा विषय आहे. मला कोणी जर विचारलं ना की असं सर किंवा माझ्या मित्राने विचारलं किंवा कोणी काही विचारलं की हे असं वाटतं कसं वाटलं, तर मी त्यांना विचारतो की पॉलिटिकली करेक्ट आन्सर देऊ का खरं बोलू. तर कोणी जर म्हटलं की दोन्ही सांगा, की त्यांना क्युरिओसिटी असते की मी काय सांगतो म्हणून, तर मी त्यांना पॉलिटिकली करेक्ट आन्सर म्हणजे कमाल, माइंड ब्लोईंग, ला जवाब, आउट ऑफ द वर्ल्ड, आणि खरं अजिबात आवडलं नाही. असं दोन्ही उत्तर म्हटलं त्यातनं तुला जे आवडेल ते तू घे. म्हणजे कोणाच्या याचं वाईट पण वाटायला नको कोणाला, आणि खरं जे काही मत आहे ते पण नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, पण म्हणजे तसं अशा पद्धतीने अशा सुचलेल्या अलग. म्हणजे सोशल मीडियाचा मिसयूज कसा होऊ शकेल याचं हे उदाहरण होतं की राजेंद्र वैशंपायनजी मला लाजवाब म्हणाले, असं रेकॉर्ड करून प्रसार करायला मोकळे आपण. पण ठीक आहे ना, आता ते काय, आता एकदा समाज माध्यमावर गेल्यानंतर ते समाज माध्यमच आहे, त्याच्यामुळे समाज जे ठरविल ते होतं त्याच्याबरोबर. म्हणलं असं की माझ्याच अलग माझ्याकडे अज्ञात म्हणून येऊ शकतात तर काही होऊ शकतं. म्हणजे कॉपी करणाऱ्यांनी एवढे कष्ट तरी घेतले की आणि त्यातनं गंमत म्हणजे त्यातनं 2 काढून टाकल्या त्याला जे आवडले नाही, त्या म्हणलं अरे कमाल आहे, मस्त आहे. म्हणजे आता गिरीशने उल्लेख केला की तुम्हाला पंडित जसराजांनी पंडित ही पदवी दिली आहे. मी तुम्हाला तुमच्या नावाबरोबर ती वापरताना कधी बघितलेलंच नाहीये. तर त्याच्याविषयी थोडं कुतूहल होतं की एवढी पंडित, एवढी मोठी पदवी आहे तुम्हाला प्रदान झालेली आणि तुम्ही ती वापरत नाही. ऍक्च्युली मी मगाशी म्हटलं असं की माझ्या सुरुवातीच्या याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये की मला खरंच असं वाटतं की अजूनही मी शिकतोय, आणि म्हणजे 33व्या वर्षी पंडित ही पदवी मिळणं हा खरंच ऍक्च्युली अनइमॅजिनेबल इव्हेंट असतो कुठल्या एखाद्या म्युझिशियनच्या आयुष्यातला. कारण जसराजजींसारख्या दिग्गजाकडनं पंडित ही पदवी जाहीर कार्यक्रमामध्ये दिली जाते. पण त्याच्याच बरोबर आणि जेव्हा मी गुरुजींना, पंडितजींना भेटायचो, जसराजजींना, त्यावेळी म्हणायचं की क्या रे राजे, ते मला वैशंपायन म्हणायचे, मला कधी नावाने हाक मारायचं नाही. क्यों वैशंपायन, मैंने तुम्हें पंडित कहा है, तुम लगाते नहीं हो. तर म्हटलं की गुरुजी ये आपका बड़प्पन है कि आपको लगा कि मैं पंडित हूँ, लेकिन मुझे समझ में आता है ना कि मैं कौन हूँ. तो ये तो जब भी मुझे ऐसे लगेगा कि हाँ यार अभी मैं पंडित हो गया हूँ और लोगों ने मुझे पंडित कहना चाहिए, तो मैं शुरू कर दूंगा. जब तक और मैं ना नहीं कहता की, म्हणजे मी नाही म्हणत नाही. कोणी जर असं नावापुढे पंडित राजेंद्र वैशंपायन लिहिलं तर मी नाही म्हणत नाही, कारण मिळालेली आहे. पण जर नसेल कोणी लिहिलं तर मी पंडित आहे हा वगैरे असं सांगायला मला जरा ऑड वाटतं. आम्ही खरं चूक केली. आम्ही तुमचं इन्व्हाइट तुमच्या कार्यक्रमाचं पाठवताना तिथे मागे पंडित लिहायला हवं होतं. नाही, पण मग लोक कन्फ्युज झाले असते की इथे लिहितात पंडित राजेंद्र वैशंपायन आणि कार्यक्रम अलग बद्दल, म्हणजे नक्की काय प्रकार आहे असं झालं असतं. त्यामुळे ते आहे ते ओके आहे. एक ते पण, आणि दुसरं असं की अरे म्हणजे पंडित राजेंद्र वैशंपायन वेगळेच कुणीतरी आहेत की काय. मला होतं असं. मी तुम्हाला गंमत सांगतो, मला फोन येतो कधीतरी की हॅलो तुम्ही राजेंद्र वैशंपायन का? हो. तर तुमचा लेख वाचला, खूप आवडला. म्हटलं थँक्यू सो मच वगैरे असं. म्हणजे आम्हाला एक राजेंद्र वैशंपायन म्हणते की त्यांनी रामरक्षा म्हटले आणि ते युट्यूबवर खूप आम्ही दररोज ऐकतो. तर ते, आणि म्हणलं हो तोच मीच तो. पण म्हणे त्याच नावाने एक संवादिनीचा पण काय? हो म्हटलं तो मीच तो. असं 2-4 वेळा अनुभव आलाय मला. तर होतं असं, कधी अनुभव येतो की असं तो क्रॉस रेफरन्स लागतो कधी कधी. आणि कुठे कुठे तुम्ही दिसता आणि कुठे कुठे दिसत नाही ना, त्यामुळे कळायला मार्ग नाही की ही तीच व्यक्ती आहे. त्यामुळे असं 1-2 वेळा खूप गमतीशीर प्रसंग आला. म्हणजे तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. मी एक अष्टांग योगाचं वॉशिंग मशीन नावाचा एक लेख लिहिला, आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की आपल्या पतंजलींनी असं एक सुंदर वॉशिंग मशीन
दिलेलं आहे अष्टांग योग, असं की ज्याच्यामुळे आपला देह हा, आपण जसं शर्ट किंवा एखादा कपडा वॉशिंग मशीन मधून काढतो आणि त्याला नवीन रूप देतो, तसं अष्टांग योग हे वॉशिंग मशीन सारखं आहे. अशी ती मी सिमिली त्या लेखामध्ये मांडली होती. आणि म्हटलं हे डील तर कोणी हे पण देणार नाही, आणि पतंजली योगसूत्राच्या युजर मॅन्युअल सकट हे डील अवेलेबल आहे वगैरे, आणि हे फ्री आहे, आणि हे डील तुम्हाला अमेझॉनवर पण मिळणार नाही, असं त्या लेखात एक साधारण उल्लेख होते. मला ऍक्च्युली याच्यात मी जोक सांगत नाही की एक्झॅजरेशन आहे, मला 2 जणांचा फोन आला होता की वो आपका वॉशिंग मशीन का ऍड देखा, वो किधर मिळत आहे वो किधर मिळत आहे. तर सांगितलं नाही नाही, तसं वॉशिंग मशीनची ऍड नव्हती, ती पतंजली योगसूत्राच्या पुस्तकाबद्दल लिहित होतं. असं खूप वेगवेगळे खूप इंटरेस्टिंग अनुभव येतात मला असं. आणि ते सगळे तुम्हाला विषय पुरवतच असणार असे पुरवतात, डेफिनेटली पुरवतात, डेफिनेटली असेच विषय मिळतात ऍक्च्युली. पण पंडित पदवीच्या संदर्भात एक गुरु शिष्य नात्यावरची तुमची एक खूप सुंदर अलग आहे. हो बरोबर आहे. रियाज करताना कष्ट न सहन होऊन त्याच्या डोळी अश्रू ओघळले तरी गुरुजी त्याला थांबू द्यायचे नाहीत. रियाज करताना कष्ट सहन न होऊन त्याच्या डोळी अश्रू ओघळले तरी गुरुजी त्याला थांबू द्यायचे नाहीत. आता तो गातो तेव्हा गुरुजींचे आनंदाश्रू ओघळतात आणि तो थांबत नाही. आणि असं गुरु शिष्यांवर खूप खूप लिहिलंय. आणि कारण पुन्हा गुरुजींच्या, माझ्या स्वतःच्या गुरुजींच्या जेव्हा असं वाटतं की मी त्यांची जेव्हा मला आठवण येते त्यावेळेला असं खूप जाणवतं की एखाद्याच्या आयुष्याचा लाईफ टर्निंग पॉइंट जो असतो तो अर्ध्या तासात एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं का, असा जर प्रश्न घडला किंवा जर विचारला तर त्याचं उत्तर हो होऊ शकतं. आणि मी त्याचं उदाहरण आहे असं मी सांगू शकतो. सांगाल ते? हो नक्की. आणि इट इज रिलेव्हंट टू व्हॉट द क्वेश्चन यू आस्क्ड. तर घरामध्ये संगीत होतं आणि मी नेहमी म्हणतो की सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये एखादं वाद्य आलंच पाहिजे असं कंपल्शन असतं मुलांवर, आणि जबरदस्तीने त्याला क्लासला कोट अनकोट घातलं जातं किंवा टाकलं जातं. तसं मला तबल्याच्या क्लासला टाकलं होतं आणि मी फार मनाविरुद्ध तबला शिकलो, पण ऑप्शनच नव्हता घरात, कारण रियाज करायचा म्हणजे करायचा असं. तर पण हळूहळू जसं शिकत गेलो तसं गोडी वाढत गेली, आणि ते सक्ती सवय स्वभाव आहे, आपण जसं फॉर्म्युला म्हणतो तसं की आधी सक्ती झाली मग त्याची सवय लागली, मग तो स्वभाव बनला संगीत हा. आणि असं करत असताना तबला चांगल्यापैकी वाजवत होतो, परफॉर्मन्सेस द्यायला वगैरे लागलो होतो. पण आय यूज टू हेट इंडियन क्लासिकल म्युझिक. हेट इज द वर्ड. मी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. आय यूज टू हेट इंडियन क्लासिकल म्युझिक की कारण, आणि याचं कारण सुद्धा असं की कानावर जे लहानपणापासून पडलं होतं, म्हणजे मी नेहमी ते अशी ऍक्टिंग करून दाखवतो जेव्हा जेव्हा प्रश्न येतो की तिलक छबी सावरिया असा भूपराग शिकवतात की नाही सगळ्या क्लासेसमध्ये. तर असं ऐकल्यानंतर अशक्य आवड नाही एखाद्याला शास्त्रीय संगीत. तर तसंच माझ्या बाबतीत घडलं आणि मला अजिबात आवडायचं नाही. त्यातल्या त्यात भूपराग म्हणजे नको, दूर ठेवा, मला नाही ऐकायचंय भूपराग, अशी माझी मनस्थिती होती. आणि पंडितजींकडे जेव्हा मी गेलो पहिल्या दिवशी, पहिली भेट माझी ओळख, त्यांच्या संगीतालयात गेलो. पंडित मनोहर चिमोटे माझे संवादिनीचे गुरु. तर त्यावेळेला कर्मधर्म संयोगाने पंडितजी भूप शिकवत होते. आणि मी आत शिरता म्हणजे अक्षरशः आय हॅड धिस एक्सप्रेशन, अरे बाप रे यार भूप परत, असं म्हणजे कुठे येऊन आता ह्या इथे अडकलो असं मला वाटलं. कारण आत शिरता कानावर भूप पडला आणि अर्धा ते पाऊण तास मी तिकडे होतो किंवा मे बी 1 तास असेल. पंडितजी भूप शिकवत होते आणि मी बाहेर पडलो. त्यावेळेला आय वॉज इन लव्ह विथ इंडियन क्लासिकल म्युझिक. अरे वा. आणि ही घटना माझ्या बाबतीत घडली आहे. आणि म्हटले की हा माणूस जर भूप इतका कमाल शिकवत असेल आणि गात असेल तर हा जिनियसच्या पलीकडे आहे. आणि तेव्हा मी गुरुजींच्या पहिल्यांदाच आधी प्रेमात पडलो. आणि नंतर छबिलदास मध्ये त्यांची एक संवादिनीची कॉन्सर्ट होती. आधी वीणाताई वीणा सहस्त्रबुद्धे गायल्या आणि त्यानंतर गुरुजींचं वादन होतं. 90-91ची गोष्ट असेल. आणि मी ऐकायला गेलो कारण गुरुजींचं तर आवडलंच होतं. आणि त्यावेळेला ते जवळजवळ 1.25 तास
तर संवादिनी म्हणजे हार्मोनियम सारख्या वाद्यावर की जे समजलं जातं की हे लिमिटेड वाद्य आहे, विच इज ऍब्सोल्युटली नॉट इज नॉट द केस. पण 1.25 ते 1.5 तास ते रागेश्री वाजवत होते, राग एक, आणि सगळं हॉल वॉज मेस्मराइज्ड, आय वॉज मेस्मराइज्ड, आणि इट वॉज सो म्हणजे इट वॉज सच अ एक्झिलरेटिंग एक्सपिरियन्स की त्यावेळेला समहा माझं इंजिनिअरिंग सुरू झालं होतं आणि मला असं वाटत होतं की अरे आपल्याला कुठलं तरी एक मेलोडी इन्स्ट्रुमेंट आलं पाहिजे. तर मी शोधात होतो. मग मी विचार करतो संतूर शिकावं का, सतार शिरा शिकावी का, काही भारतीय क्लासिकल म्युझिकचं प्रेम आलं होतं. नॉट रिअली. संतूर सतार इकडे होतात, गिटारकडे नाही. हा नाही, गिटारकडे नाही, म्हणजे कारण मला ते गिटार समहाऊ आय नेव्हर मी शास्त्रीय संगीताचा किंवा भारतीय संगीताकडे आकृष्ट होतो, म्हणजे रादर की त्या जॉनरचा मला हे होती. तबला वाजवत असल्यामुळे त्या जॉनरची आवड निर्माण झाली. भजन असेल किंवा गझल असेल किंवा अशा ज्या काही सेमी क्लासिकल असं, आणि त्याच्यामुळे असं वाटलं की असे कुठली तरी वाद्य शिकवाय. पण जेव्हा मी कॉन्सर्ट ऐकली पंडितजींची, तेव्हा ठरवलं की आता मी त्यांच्याकडे काहीही शिकवेन. ते मला त्यांनी काहीही शिकवलं तरी चालेल, पण हे माझे गुरुजी, असं म्हणून मग मी त्यांच्याकडे गेलो. आणि गंमत सुद्धा, मी त्यांना आधी म्हटलं ते सतार शिकवायचं. त्यांना म्हटलं तुम्ही मला सतार शिकवायचं. ते म्हणाले अरे आता मी सतार वाजवत नाही, कारण त्यावेळेला बऱ्याचपैकी त्यांचं ऑलरेडी वय झालं होतं. तर ते म्हणाले एकतर मी गाणं शिकवतो, नाहीतर संवादिनी शिकवतो. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मग संवादिनी शिकवा. त्यांना असं वाटलं की हा फारच कॅज्युअल विद्यार्थी, जसे बाकीचे जनरली येतात लोक शिकायला, की हा बरं तुम्ही काय शिकवता, हे शिकवता, बरं शिकवा, तसे शिकवा, असंच कोणतरी एक विद्यार्थी आलाय की काय. पण देन आम्ही त्यांना एकदा जोडलं गेलो आणि बस द डिफरंट जर्नी स्टार्टेड. लाईफ ऍब्सोल्युटली बदल गई. टू धिस डेट आय एम ग्रेटफुल टू दॅट डे की ज्या वेळेला गुरुजी भेटले मला. आणि दॅट रिअली चेंज नॉट ओनली माय म्युझिकल लाईफ बट होल ऑफ माय लाईफ, फ्रँकली स्पीकिंग. कारण एक म्हणतात ना की वेन यू गेट अ मीनिंग, when you get goal, then your life becomes meaningful. तर तसं काहीच गुरुजी आयुष्यात आल्यानंतर घडलं, आणि that really changed my perspective and overall approach to life, frankly. गुरु म्हणजे असं आपण जे म्हणतो की नाही की गुरु दिशा दाखवणार, तसं झालं तुमच्या बाबतीत अगदी. ऍक्च्युली आणि व्हेरी इंटरेस्टिंगली की त्यांच्या बरोबर ऑनलाईन आणि म्हणजे शिकत असताना आणि इतर सुद्धा ज्या गप्पा व्हायच्या, तर त्याच्यातनं सुद्धा इतकं ऍस्थेटिक्स आणि इतकं इंटरेस्टिंग अप्रोच मिळायचा. आणि नुसतं संवादिनी शिकत नव्हतो मी, विचार कसा करायचा, कलेचा विचार कसा करायचा, ब्युटीचा विचार करायचा, काय ब्युटी असते, कशी ब्युटी शोधायची एखाद्या गोष्टीमध्ये, हा सगळा खूप विचार यावेळेला डेव्हलप होत होता. आणि मला वाटतं की त्याचा उपयोग मला सगळ्याच बाबतीत झाला, म्हणजे जितकं काय करण्याचा मी प्रयत्न करतोय, सौंदर्य दृष्टी डेव्हलप होण्याचा. एक्झॅक्टली. तर आय थिंक दॅट इज द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ माय गुरुजी इन माय लाईफ. टेक्निक काय कोणीही शिकवेल, कुठलंही वाद्य वाजवायचं, त्याच्यात म्हणजे काय बघायचंय हे शिकवणाऱ्याला खरी दृष्टी पाहिजे आणि आपल्याला ती घेता आली पाहिजे. ऍब्सोल्युटली. तसं म्हणजे एक म्हणजे अलग सारखाच तो एक विषय आहे की शिक्षक आणि गुरु मध्ये काय फरक आहे. तर शिक्षक विषय शिकवतो आणि गुरु विषय शिकायचं कसं हे शिकवतो. अरे वा, क्या बात आहे. आणि त्यामुळे गुरु मिळणं खूप महत्वाचं आहे. आणि एकदा तुम्हाला हे कळलं की एखादा विषय शिकायचा कसा, मग तो दॅट सेम कॉन्सेप्ट कॅन बी अप्लाइड टू एनी अदर सब्जेक्ट टू. आणि दॅट हॅज डेफिनेटली हेल्प मी लर्निंग अँड अंडरस्टँडिंग अ लॉट ऑफ डिफरंट थिंग्स. की शिकायचं कसं हे कळलं. आणि ते शिकायचं कसं हे कळलं की शिकवायचं कसं हेही कळतं. तुम्हाला गुरु होण्याचा तिथे एक हे मिळाली असेल ट्रिगर. इंटरेस्टिंग. हो, एक ते. आणि त्याच्याच बरोबर एक दुसरा, मला पंडित सुरेश तळवलकरांचा एक कोट खूप आवडतो. त्यांचा पण मला खूप चांगला बऱ्यापैकी सहवास मिळाला. आणि म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे नॉट लॉंगर ड्युरेशन, पण त्यांनी ज्या काही आमच्या शॉर्ट इंटरॅक्शन झाल्या त्याच्यामध्ये जे विचार दिले पुन्हा, त्याच्यामध्ये खूप काही शिकायला मिळालं. तर त्यामध्ये ते एकदा असं सांगायचं की चांगला गुरु कोण होऊ शकतो, की ज्याला शिकत असताना सर्वात जास्ती डिफिकल्टीज येतात. कारण काय की ज्याला जो एखादा खूप हुशार असतो
त्याला काय पटापट गुरुजी शिकवतात, त्याला पटकन लक्षात येतो, पटकन ते करतो आणि सगळं. पण अरे मला हे येत नाही, आता हे कसं आणायचं, अरे मला हे येत नाही. आणि ह्याच्यातनं जी प्रोसेस असते, त्याच्यातनं जे आपण शिकत जातो, तर ते शिकत असताना मग आपल्याला शिकवायची सुद्धा एक धाटणी किंवा एक कला येते, की मुलाच्या किंवा जे आपला शिष्य असतो त्याच्या पातळीवर जाऊन त्याच्या दृष्टीने विचार करून कसं सांगितलं म्हणजे त्याला कळेल हे लक्षात येतं. दॅट हेल्प्स इन टीचिंग. ऍब्सोल्युटली. आणि आपल्याला काय अडचण आली होती ही आठवली ना, आपण ती कशी सोडवली हे आठवलं की बरोबर त्याची पण अडचण समजते. आपल्याला समजलंच असलं पहिल्यांदाच तर त्याची अडचणच मुळात समजत नाही. आणि तसंही भारतीय शास्त्रीय संगीत हे क्लासरूम ऍज सच टीचिंग नाही आहे. इट इज अ व्हेरी स्पेसिफिक स्पेशलाइज्ड टू अ सर्टन एक्सटेंट 1-to-1 हे आहे. कारण समोरचा जसा असेल शिष्य त्याच्याप्रमाणे तंत्र बदलतं शिकवायचं आणि शिकायचं. त्याच्यामुळे दॅट इंटरॅक्शन इज डिफरंट फॉर एव्हरी डिसायपल, सो टू से. ऍब्सोल्युटली. दॅट डेफिनेटली हेल्प्स. पुढचा प्रश्न तुमच्या व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असण्याबद्दलचा आहे की व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून तुम्ही खूप काम करता. गाणं आणखीन व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हे दोन्हीही कलाकार आपल्या आवाजाचा उपयोग करून एक जादूचा माहोल तयार करतात. तुम्ही संगीतातले जाणकार असण्याचा तुम्हाला त्या कामात किती उपयोग होतो? आणि बाय द वे तुम्ही गाणं पण म्हणता का? मी पब्लिकली गाणं म्हणत नाही, गायन करत नाही रादर. कारण गाणं संवादिनी कुठलंही वाद्य शिकायचं तर गाणं शिकायलाच लागतं. तर त्याच्यामुळे गाणं हे केलं. मी एक अमॅच्युअर सिंगर म्हणून कार्यक्रम किंवा परफॉर्मन्सेस मध्ये गात असे, पण मी स्वतःला गायक म्हणू शकतो का तर त्याचं उत्तर नाही. असंच गायक नक्कीच नाही. कारण म्हणजे गळ्याचा किंवा गळ्याचं तंत्र गायक म्हणून कधी विकसित केलं नाही, तसा रियाज केला नाही. माझ्या पुरतं किंवा एक ज्याला आपण म्हणतो कामापुरतं स्वरेल किंवा स्वरज्ञान आहे आणि गळ्या बऱ्यापैकी तयार झालेला आहे. त्याच्यामुळे माझं जे इतर काम आहे त्याच्यात मला त्याचा डेफिनेटली उपयोग होतो. आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचं जर म्हणाल तर पुन्हा इट गोज बॅक टू लहानपणी मी नकला खूप करायचो आणि वेगवेगळे आवाज काढणे, समोरचा कोण असेल त्याच्या आवाजाचा रिप्रोडक्शन करण्याचा प्रयत्न करणे, किंवा अगदी म्हणजे सिनेमात कसं म्हणतात किंवा अनाउन्सर कसं हे करतो, मग आमच्या सगळ्या जे आजूबाजूचे व्यक्तिमत्व आहेत तर त्यांचं मिमिक्री करायचं, असा एक लहानपणी छंद होता माझा. पण त्या छंदाचं पुढे मला खूप उपयोग झाला, कारण देन आय वॉज एबल टू फोकस मोर ऑन द व्हॉइस ओव्हर आणि आवाजाच्या तंत्राचा वापर करून एकच म्हणजे त्याच्यावर ऍक्च्युली एक नॅरेशनचा कोर्स मी कंडक्ट करतो. तर त्याच्यामध्ये आय डेमॉन्स्ट्रेट की एक वन सिंगल ह्युमन व्हॉइस कॅन प्रोड्यूस मोर दॅन 1000 व्हेरिएशन्स, इवन मोर दॅन दॅट. आणि त्याच्यासाठी प्रॉपर एक सिस्टम ऑफ व्हॉइस असते. तर ती वापरल्यानंतर जो पहिला जो छंद होता नकला करायचा त्याला थोडंसं अधिक स्ट्रक्चर किंवा अधिक एक पॉलिश किंवा त्याला एक प्रोफेशनल त्या याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्या फ्रेमवर्क मध्ये घालून त्याचा उपयोग मग व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून खूप झाला. म्हणजे वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे आवाज डिफाईन करणं, मग त्याप्रमाणे ते काढणं, मग ते रेकॉर्ड करणं, मग त्याचं ट्रीटमेंट करणं, तर त्याचा खूप उपयोग झाला. आणि आमचं जे सॉनिक ऑक्टेव्हचं युट्यूब चॅनल लहान मुलांचं होतं, 12 जवळजवळ युट्यूब चॅनल्स आपली आहेत वेगवेगळ्या भाषांमधली, त्याच्यातलं सगळं हिंदी, मराठी आणि इंग्लिश व्हॉइस डबिंग हे माझ्याच आवाजात झालेलं आहे. तर तिथे त्याचा म्हणजे होतो उपयोग. ऑब्व्हियसली आवाजावर कंट्रोल गाण्यामुळे जो येतो दॅट इज डेफिनेटली एन ऍडिशनल. पण मोर दॅन दॅट इट्स दॅट innate curiosity about human voices and whether I can reproduce that. I think that helped me more in voice over. कारण गाताना आपण एकच आवाज लावतो. म्हणजे असं वेगवेगळे आवाज काढून गाणं म्हणण्याचं असं होत नाही कधी. म्हणजे पण एक जी आवाजातली जी मॉड्युलेशन करण्याची जी हे आहे किंवा कंटिन्युएशन जर हवं असेल आवाजामध्ये, किंवा दमसास हा जो प्रकार असतो ना तो गाण्यामुळे खूप चांगला वाढतो, की ज्याचा व्हॉइस ओव्हर मध्ये डेफिनेटली उपयोग होतो. ओके. एक तुमचं मोठं काम आहे नवोदित लोकांना प्लॅटफॉर्म मिळवून देणं.
त्याच्याबद्दल काहीतरी सांगितलं तर आवडेल. म्हणजे खरोखरच ते अगदी काय म्हणायचं, रेकग्नाइज करावं अशा प्रकारचं काम आहे, ज्याची गरज आहे खूप. आपल्याकडे खूप आर्टिस्ट हल्ली म्हटलं तर वाढतात पण आहेत, आणि म्हटलं तर त्यांना क्वालिटी पण नाही, असं पण होतं आहे तितकंच. तर त्या संबंधी काय सांगता येईल तुम्हाला? जेव्हा मी पूर्णवेळ संगीत करायचा हा विचार करत होतो, तर त्यावेळेला प्रॉपर गायडन्स आपण ज्याला म्हणतो ना, तर की म्हणजे गोइंग बॅक टू वन ऑफ युअर क्वेश्चन्स अर्लियर, की मला पॅशन जी माझी आहे त्याला जर कमर्शियल हे करायचं असेल तर काय करायला हवं किंवा काय काय आपल्यात क्वालिटी असायला लागतात. तर IT चा बॅकग्राऊंड नसल्यामुळे, आता फॉर एक्झाम्पल IT मध्ये कसं असतं, समजा मी इंजिनियर झालो, त्याच्यानंतर मी 2 वर्ष प्रोग्रामर म्हणून काम केलं, मग त्याच्यानंतर सिस्टम अनालिस्ट होतो, मग त्याच्यानंतर टीम लीड झालो, मग प्रोजेक्ट मॅनेजर झालो, मग अकाउंट मॅनेजर झालो, मग सिनियर मॅनेजर, असे सगळे एक टप्पे आहेत, राईट, किंवा माइलस्टोन्स आहेत. तर तसे गाण्याच्या बाबतीत माइलस्टोन्स नाहीत, डिफाईन्ड नाहीयेत. आणि पण तसं करताच येत नाही का? तर तसं नाहीये, करता येतं. आणि जे सक्सेसफुल लोक आहेत या क्षेत्रामध्ये, ते सबकॉन्शियसली त्यांनी तसं एक फ्रेमवर्क किंवा एक गोल्स किंवा माइलस्टोन सेट केलेले असतात. पण हे एका स्ट्रक्चर्ड पद्धतीने ह्यांच्यापर्यंत, आर्टिस्ट पर्यंत घेऊन जाणं. आणि दुसरी गोष्ट, एखाद्याच्या जर खूप जण असे मला भेटतात की सर मला फुल टाइम म्युझिक करायचंय, पण मला हे दिसतंय की त्याच्यात फुल टाइम म्युझिक करण्याची कॅपॅबिलिटी नाही, तर मग अशा वेळेला त्याला ते समजावून सांगणं हे पण महत्वाचं असतं की तुझ्या आयुष्याची खूप जास्ती वर्ष तू याच्यात घालशील आणि नंतर फ्रस्ट्रेशन हातात पडेल. त्याच्याऐवजी नो युअर स्ट्रेंथ्स, तुझ्या काय स्ट्रेंथ्स आहेत आणि त्या वापरून तुला आनंदाचा जो भाग आहे तो, आणि म्हणजे व्हाय आणि हाऊ तू कसा बॅलन्स करायला पाहिजे हे सांगण्याचा एक्झॅक्टली. तर हे सांगण्याचं एक स्ट्रक्चर्ड मेकॅनिझम पाहिजे. पण आता नुसतं काय मी लेक्चर दिलं किंवा मी नुसतं सांगितलं आणि समजावून दिलं तर त्याला अर्थ नाहीये. तर तो म्हणेल ठीक आहे मी हे करायला तयार आहे, पण मग मला कोण मदत करेल? तर जनरली स्पीकिंग आर्टिस्टच्या बाबतीत मी त्याला एकच मॉडेल आहे खरं, पण त्याचं 2 फेसेस ऑफ मॉडेल आहे. त्याला मी एक्सप्लॉयटेशन मॉडेल म्हणतो. म्हणजे कसं की जेव्हा आर्टिस्ट माहिती नसतो, लोकांना फारसा प्रसिद्ध नसतो, त्यावेळेला म्युझिक कंपनीज किंवा ज्या अशा मॅनेजमेंट कंपनीज असतात त्या आर्टिस्टना एक्सप्लॉइट करतात. आणि जेव्हा आर्टिस्ट नोन होतो, त्याला नाव मिळतं, त्यावेळेला आर्टिस्ट कंपन्यांना एक्सप्लॉइट करतो. म्हणजे एक्सप्लॉयटेशन वन वे ऑर द अदर चालूच असतं. वेरज US मध्ये मला जेव्हा 6 महिने राहण्याचा योग आला, 6 वर्ष राहण्याचा योग आला माझ्या कामाच्या निमित्ताने, तेव्हा तिकडचं पण मी ऑब्झर्व्ह करत होतो गोष्टी की हाऊ थिंग्स वर्क देअर, आणि प्रोफेशनलिझम कसा असतो, किंवा जे इव्हन नवीन आर्टिस्ट असतात ते विचार कसा करतात, किंवा त्यांना ग्रूम कसं केलं जातं. तर हा विचार तिथे असताना डोक्यात होता की अरे असं काहीतरी आपल्याला भारतामध्ये करायला हवंय. आणि म्हणून मग परत आल्यानंतर कंबायनिंग व्हॉट आय न्यू, व्हॉट द स्ट्रेंथ आय हॅड, काय करायला हवंय आणि कुठे गरज आहे माझ्या सगळ्या स्किल्सची आणि कॉन्ट्रीब्युशनची, मला पॅशन कशात आहे, आणि शिवाय असं काही कमर्शियल व्हेंचर करता येईल का अराउंड दिस होल थिंग. तर अशा पद्धतीने या सॉनिक ऑक्टेव्हचा जन्म झाला. आणि वन ऑफ द मेन फोकस वॉज टू क्रिएट दॅट प्लॅटफॉर्म. म्हणून मग रेकॉर्डिंग स्टुडिओ पाहिजे स्वतःचा, मग डिजिटल डिस्ट्रीब्युशन किंवा इव्हन फिजिकल डिस्ट्रीब्युशन, म्हणजे सीडीज डिस्ट्रीब्यूट करणं त्यावेळेला व्हेन वी स्टार्टेड. पण आता डिजिटल डिस्ट्रीब्युशन, मग त्याचं मार्केटिंग, मग त्याचं प्रमोशन, मग त्याचं त्यांना त्या पद्धतीने ग्रूम करणं, त्यांना सांगणं किंवा एक स्ट्रक्चर तयार करणं, ह्या सगळ्या दृष्टीने तो एक प्रयत्न. आणि नंतर असं लक्षात आलं की नॉट ओन्ली म्युझिशियन, साहित्यिकांचा तोच इश्यू आहे, सगळ्या आर्टिस्टचा तोच प्रॉब्लेम आहे की प्लॅटफॉर्मच नाहीये. आणि तुम्हाला सांगतो की इतकं प्रचंड टॅलेंट आहे, पण ते कसं होतं माहितीये का, ते फ्लॅशलाईट सारखे येतात, खूप छान पैकी चमकतात आणि मग ते हे होऊन जातात, डीम होऊन जातात. बरोबर. हाऊ डू यू हॅव अ व्हेरी कन्सिस्टंट परफॉर्मन्स किंवा कन्सिस्टन्सी कशी ठेवायची किंवा काय काय बेसिक रूल्स आहेत. तर त्या दृष्टीने हा प्लॅटफॉर्म म्हणून तयार करण्याचा प्रयत्न होता. आणि थिंग्स आर हॅपनिंग ग्रॅज्युअली. वर्किंग. ग्रेट ग्रेट. सो ते सगळं सुरू करण्यामागचा हा सगळा विचार होता बेसिकली. आपल्या गप्पा खूप रंगल्या आहेत, पण आपली वेळ संपत आली आहे.
Absolutely. Being a law abiding citizen, I respect the rules. नाही, आणि म्हणजे मला आमच्या क्लबचं त्याबद्दलही खूप असं कौतुक आहे की आम्ही छान टाइम टेबल फॉलो करतो. तर म्हणजे थांबवायच्या तर आहेत गप्पा, पण त्या तुमच्या एका अलकनी थांबवाव्यात अशी माझी इच्छा आहे. त्या आधी म्हणजे तुमच्या अलक नंतर मी काही बोलावं असं मला मुळीच वाटत नाहीये, म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात, मन मोकळ्या गप्पा मारल्या, तुमचे जितके तुम्हाला शेअर करण्यासारखे अनुभव जेवढ्या वेळात करता आले तेवढे केलेत, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. मला जी काही लिबर्टी तुम्ही प्रश्न विचारताना दिलीत, अलग सुचवताना दिलीत आणि मी ती घेतली, त्याबद्दलही मनापासून धन्यवाद. आणि आमचा क्लब रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो आणि आमचे प्रेसिडेंट मकरंद फडके, त्यांनी मला ही संधी तुमच्याशी गप्पा मारायची दिली, त्याबद्दल मी त्यांची पण आभारी आहे. धन्यवाद. आणि आता तुमची अलग. हो, तत्पूर्वी माझे पण खरंच आभार की मला बोलायला संधी दिली. एखाद्याला ना बोलायची खूप इच्छा असते, पण संधी देणारे खूप कमी भेटतात. तर तशी संधी नाही अजिबात नाही, म्हणजे प्लॅटफॉर्म या दृष्टीने म्हणतोय की मुद्दामून बोलवून, कारण लोकांना ऐकण्यामध्ये बऱ्याच जणांना इंटरेस्ट नसतो, तर त्याच्यामुळे हा राजेंद्र वैशंपायन नावाचा कोणतरी काहीतरी करतोय हे ऐकण्याचे पेशन्स आणि इच्छा तुम्ही दाखवलीत, आणि त्याबद्दल खरंच मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि आय एम रिअली ग्लॅड टू बी हिअर. सगळे एवढेच प्रोफेशनल आणि खूप, म्हणजे रोटरी क्लबचं एक तर नाव खूप मोठं आहे आणि व्हेरी रिस्पेक्टेड ऑर्गनायझेशन. सो आय एम रिअली ग्लॅड टू बी असोसिएटेड, अँड नॉट ओनली फॉर दिस इंटरव्ह्यू, पण गोईंग फॉरवर्ड आय वुड लव्ह टू बी इन टच आणि सी व्हॉट आय कॅन डू टू help support your initiatives in any way I can. So that is really great. Thank you very much for that. आणि बस आय एम ग्लॅड, आणि आय होप की गेली 45-47 मिनिटं मी बोलतो तर काही मी कंटाळा आला नसेल तुम्हाला, आणि इट वॉज मोर ऑफ द इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन. चॅट मध्ये तुमचं लक्ष गेलं असेल तर नाही, मी पाहिलं माझं. तेच म्हणणार होतो की और अलग चाहिए. ओके मग मी एक काम, रिक्वेस्ट आली. बरं, हा वेळ तुझ्या हातातला, मी माझं काम वेळेत केलेलं आहे. अच्छा, आता त्या एक्सटेन्शनचं ते हे जसं की मोर अप्रुव्हल इज फ्रॉम द अप्रोप्रिएट अथॉरिटी वगैरे असं आहे का? चालेल, हरकत नाही. वाचतो काही. किती वेळ आहे आपल्याकडे, म्हणजे तेवढं तसं 5-7 मिनिटं. 5-7 मिनिटं. ओके, फाईन. तर मग मी आता एकामागोमाग एक अलग वाचतो, सो दॅट विल जस्ट एन्जॉय, आणि मग आपण विल स्टॉप. एक उद्योजकाच्या संदर्भात आहे, कारण आपला विषय पण तो आहे आणि ग्रुप पण तसा आहे, की एका धनाढ्य उद्योजकाला एका तरुणानं अधीरपणे विचारलं. एका धनाढ्य उद्योजकाला एका तरुणानं अधीरपणे विचारलं, तुम्ही इतका गडगंज पैसा मिळवण्यासाठी काय केलं? तुम्ही इतका गडगंज पैसा मिळवण्यासाठी काय केलं? तो उद्योजक उत्तरला, जे पैशाने विकत घेता येत नाही ते मिळवण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. क्या बात आहे, वंडरफुल. दुसरा, पाण्याने पूर्ण भरलेला ग्लास तिच्या समोर नेऊन थोड्या मिश्किल स्वरात तो म्हणाला. पाण्याने पूर्ण भरलेला ग्लास तिच्या समोर नेऊन थोड्या मिश्किल स्वरात तो म्हणाला, माझं प्रेम तुझ्यासाठी किती काठोकाठ भरलंय बघ, आता अधिक प्रेमासाठी जागाच नाहीये. की माझं प्रेम तुझ्यासाठी किती काठोकाठ भरलंय बघ, आता अधिक प्रेमासाठी जागाच नाहीये. तिनं एक चिमूटभर पिठी साखर घेतली आणि त्या ग्लासमध्ये टाकली, आणि त्याच्याकडे पाहून मिश्किल हसली आणि निघून गेली. पुढचं, गुरु शिष्याचा विषय चालला होता, त्याची एक अलग आहे. एक शिष्य लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिक्षण पूर्ण करायच्या इच्छेने गुरूंना विचारतो की शिक्षण पूर्ण झालं हे कसं ओळखायचं. एक शिष्य लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करण्याच्या इच्छेनं गुरूंना विचारतो की शिक्षण पूर्ण झालं हे कसं ओळखायचं. गुरु उत्तरतात,
समोर बसून शिकवणारा गुरु आपल्या पाठीशी उभा राहिला की. वा. आता प्रॉब्लेम असा आहे की आपण सगळ्यांनीच मला वाटतं प्रतिक्रिया द्याव्यात. मी वंडरफुल, वा, अप्रतिम, याच्या पुढे पलीकडे मला आता काही सुचेल असं झालंय. कशाला काय काय म्हणायचं हे. आणि मी माझ्याकडे सांगितलं खूप अलग आहेत. तुम्ही सांगितलं की 1 घंटी वाजवा, झालं, टाइम इज अप, मग मी थांबतो. 1-2-3 मिनिटं करून मग थांबू आपण. हो चालेल, हरकत नाही. 1 सेकंड, मी जरा ओपन करतो. एका सत्कार समारंभात, ही माझी फरमाईश आहे. आकाश. हा आकाश मला म्हणाले. ओके. आता 3-4 वाजतो. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं. आणि कानात कुजबुजत म्हणालं, एवढ्यात शेफारलास. एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं आणि कानात कुजबुजलं आणि म्हणालं, एवढ्यात शेफारलास. जी मोजता येत नाही ती खरे उंची. अरे बाबा, जी मोजता येत नाही ती खरी उंची. एकदा फुलांना विचारलं, एका दिवसाचं आयुष्य असूनही दररोज आनंदानं कसं उमलू शकता तुम्ही. एकदा मी फुलांना विचारलं, एका दिवसाचं आयुष्य असूनही दररोज आनंदानं कसं उमलू शकता तुम्ही. फुलं म्हणाली, उमलल्यानंतर देवाच्या पायी जाणार की कुणाच्या मढ्यावर याची चिंता उमलताना आम्ही करत नाही. आणि म्हणूनच मी विचार केला, कर्मयोग ह्यापासून तरी वेगळा काय असतो. 1-2 शेवटच्या वाचतो. कितीही चंदन आणि कस्तुरी लावली तरी विठुरायाच्या समचरणांचा तेलकटपणा जातच नव्हता. कितीही चंदन किंवा कस्तुरी लावली तरी विठुरायाच्या समचरणांचा तेलकटपणा जातच नव्हता. नंतर पुजाऱ्यांना कळलं की एका ठिकाणी बसून एक पांगळा वारकरी विठुरायाची सेवा म्हणून पंढरीच्या वाटेवरच्या इतर वारकऱ्यांच्या श्रांत पायांना मायेनं वासवास तेल लावून देत होता. शेवटची वाचतो. ही यांची वाढदिवसावर आपण एक ग्रोथ, आपण जेव्हा प्रत्येकाच्या जीवनात येणारा हा अनुभव आहे वाढदिवस, त्याच्यावरची एक लिहिलेली की वाढदिवसाला मला आयुष्य भेटायला आलं आणि त्यानं विचारलं, वाढलास खूप पण जगलास किती. वाढदिवसाला मला आयुष्य भेटायला आलं आणि त्यानं विचारलं, वाढलास खूप पण जगलास किती. मी म्हंटल, तसं पाहिलंस तर माणूस म्हणून अजून जन्माला तरी कुठे आलोय मी. व्हेरी गुड. अप्रतिम. हा अप्रतिम विचार करून अप्रतिम म्हणतोय. एखादा उत्तम शेर ऐकल्यासारखं वाटतं तुमच्या आनंदात. आपण आता एक काम करू, फॉर्मल व्होट ऑफ थँक्स कडे वळूया आणि ती झाली की आपण नंतर अजून गप्पा मारूया. सो मी रोटेरियन माधवी चव्हाणला विनंती करतो की त्यांनी फॉर्मल व्होट ऑफ थँक्स द्यावे. आजचा प्रोग्राम अलग म्हणजे हटके होता. म्हणजे एका नवीन कथा प्रकारातला आपला विहार हा अतिशय आनंददायी आणि तसाच विचार करायला उद्युक्त करणारा होता. एका व्यक्तीने किती वेगवेगळे पैलू असू शकतात व त्यात त्यांचा असलेला व्यासंग पाहून राजेंद्रजींबद्दल खरोखरच आदर वाटतो. मॅन ऑफ मेनी हॅट्स अँड ईच हॅट फिट्स हिम परफेक्टली असं म्हणता येईल. वा. हा सगळा खजिना आमच्या समोर खुला केल्याबद्दल राजेंद्रजी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. अँड माधवी कुलकर्णी, तिने अगदी गप्पा टप्पा मारल्यासारख्या सहजतेने ही मुलाखत घेतली, पण त्यासाठी तिने किती भरपूर तयारी केली होती हेही लगेचच कळत होतं. माधवी, तुझेही धन्यवाद. थँक्यू. फर्स्ट लेडी रोटेरियन योगेश्री यांनी राजश्रींबरोबर आमची मुलाखत घडवून आणली, त्याबद्दल योगेश्री तुलाही
तुझेही आभार. यानंतरच्या सर्वच मीटिंग बिझनेस मीटिंग आहेत आणि हाच आपला शेवटचा प्रोग्राम आहे. त्या निमित्ताने मी पण पूर्ण क्लब कडून ह्या प्रत्येक मीटिंग मेमोरेबल करण्याच्या प्रोग्राम कमिटीच्या चेअरमन यांचे जे त्यामागचे प्रयत्न आहेत त्याबद्दल चेअरमन एन माधवी कुलकर्णी व त्यांची टीम एन निलिमा बोधनी, आरुषा मजली, राजश्री साकुंडे आणि पी माधवी मेहंदळे यांचे आभार मानते. त्यांचे अथक प्रयत्न ह्यामागे गेलेले आहेत की पूर्ण वर्षभराचे प्रोग्राम असेच उत्तमोत्तम व्यक्ती आणि वेगवेगळ्या टॉपिक्स वरती आम्हाला बघायला मिळाले. ह्या मीटिंग सुरळीत पार पडण्यासाठी झूमचे आणि झूमला लाईनीत ठेवून टेक्निकल सपोर्ट त्याला देण्यासाठी नैना जोशी आणि राजन एरंडे यांचे आभार. या स्पेशल मीटिंग अजूनच स्पेशल करण्यास फेलोशिपच्या कमिटीचे म्हणजेच कविता, अनघा रानडे आणि नेहा तिळगुळचे पण धन्यवाद. त्यांनी सर्व दुग्ध शर्करा योग आमच्या समोर उभे केले. ह्या सगळ्यांचे इन्स्पायरिंग लीडर प्रेसिडेंट मकरन व फर्स्ट लेडी योगश्री यांचे अतिशय मनापासून धन्यवाद. जेवढे मागू तेवढे कमीच आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे उत्तम अटेंडन्स ठेवल्याबद्दल सर्व मेट्रो परिवाराचेही आभार. एवढे बोलून मी माझे हे व्होट ऑफ थँक्स पूर्ण करते. थँक्यू माधवी. थँक्यू फॉर व्हेरी नाईस वर्ड्स. आणि तू इतकं छान शेवटच्या नॉन बिझनेस मीटिंगचं औचित्य साधून तू सगळ्यांना धन्यवाद दिले, त्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि आता मीटिंग मी फॉर्मली क्लोज करतो. पण मंडळी कुठेही जाऊ नका. झूम चालू आहे, राजेंद्रजी इथेच आहेत, तर आपण आता इनफॉर्मल गप्पा मारूया. आता सगळा वेळ राजेंद्रजींच्या हातात आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर दॅट इज अ बेटर ऑप्शन. अतिशय उत्तम झाला, खूपच छान. आणि इतका कसा वेळ गेला खरंच कळलं नाही. म्हणजे पाऊण तास 1 तास कसा गेला कळलं नाही. इतकं छान. म्हणजे आमचं वर्ष जुलै 1 जुलैला चालू होतं रोटरीचं वर्ष आणि 30 जूनला संपतं. त्यामुळे आता हे म्हणजे स्पीकर्स मीटिंगचा हा शेवटची मीटिंग आहे, पण ती अतिशय अप्रोप्रिएट आणि उत्कृष्ट झाली. म्हणजे जसं माधवी म्हणाली तसं, माधवी चव्हाण, दोन्ही माधवीच आहेत. तर एनिवे आय थिंक द फ्लोर इज ओपन. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही. मला एक विचारायचं आहे राजेंद्रजी, प्रत्येक अलग मध्ये काहीतरी मेसेज किंवा सम मोरल असं काहीतरी असलंच पाहिजे का? असावं. कारण काय की एखादी गोष्ट आपण सांगतो त्यावेळेला त्या गोष्टीनं काहीतरी आपल्याला सांगायचं असतं म्हणून गोष्ट सांगतो, नाहीतर ते प्रसंग वर्णन असं होईल ते. त्यामुळे अलग ही गोष्ट असल्यामुळे त्या गोष्टीतनं काहीतरी एक संदेश किंवा काहीतरी एक मेसेज मिळालं पाहिजे. असं म्हणजे असं काही रूल नाहीये, पण असलं तर चांगलं असं मला वाटतं पर्सनली. पण आनंदी मेसेज असेल असंही काही, म्हणजे विनोदी प्रकार किंवा असं अलग नसू शकतं? ऍक्च्युली गंमत म्हणजे तुम्ही जर विचार केला तर विनोद हा हास्यरसाची अलगच आहे. तसं जर विचार केला तर विनोद ही हास्यरसाची अलग आहे, पण हास्यरस सोडून इतर रसांची अलग लिहिली जात नाही. तर ते अलगचं वैशिष्ट्य नाही तर आपण त्याला विनोदच म्हणू. हास्यरसाची अलग म्हणजे विनोद आहे, पण हास्यरस सोडून कारण बघा विनोदाचं पण जर तुम्ही डेफिनेशन बघितलं 4-5 ओळींमध्ये संपतं आणि त्याच्यात काहीतरी एक मेसेज असतो विच मेक्स यू लाफ. त्याच्यात अशी काहीतरी एक पंच असतो त्या जोक मध्ये की आपल्याला हसायला येतं. तर तसा पंच हास्यरस सोडून इतर रसांचा मिळवला जाणं हे अलगपणा अपेक्षित असतं माझ्या मते. हे स्टेटमेंट मस्त होतं. विनोद ही हास्यरसाची अलग आहे ऍक्च्युली. तुम्ही व्हॉइस ओव्हरचं एखादं जरा हे करून दाखवू शकाल का तुमचा शॉर्ट पीस? व्हॉइस ओव्हर म्हणा किंवा मिमिक्री राहा. कोणाची मिमिक्री ते ऐकायला खरं आवडलं असतं. म्हणजे हा वेळ खरं कमी होता मला वाटतं. ऍक्च्युली आताचा हा मूड आहे ना तो खूप वेगळा आहे. ऍक्च्युली व्हॉइस ओव्हर मध्ये लबान्स टेक्निक्स नावाचा एक प्रकार असतो की बेसिकली त्याच्यातनं यू कॅन ऍक्च्युली डिफाईन व्हेरियस कॅरेक्टर्स आणि तुमचा व्हॉइस वापरून म्हणजे
you can go to this slow bass of the voice and talk about whatever. आता हा जो आहे तो मी पटकन बदलू शकतो, किंवा असं बोलत असताना काय करायचं. आता हा जो चेंज ओव्हर आहे हा पटकन जमणं. आता हे गोष्ट सांगत असताना हे जर तुम्हाला जमलं तर तो पोपट म्हणाला काय चाललंय. आता हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना ते पटकन तुम्ही एकदा त्या भूमिकेत शिरल्यानंतर येतं. आता जरा थोडं स्टेट ऑफ माइंड आहे, जरा थोडंसं वेगळं उत्तर देणं नाही, पण आय स्टील गिव्ह यू दी. किंवा आपले वेगवेगळे जे हे असतात अवयव असतात तर त्याचा खूप वापरून तुम्ही उपयोग करू शकता. एक कॉमन एक्झाम्पल द्यायचं झालं तर बऱ्याच जणांना हा अनुभव असेल की तुम्ही जर जीभ जड केली तर ऑटोमॅटिक दारुडा होतो. बोलायचं नाही तर दारुडा होतो, त्याचा असा सोपा पडतं. किंवा ते जे अरे शर्या म्हणजे ते आता हा जो भाग आहे तो वापरून तो एक वेगळा हे येतो. किंवा काही जण नाकात बोलतात, काही जण घसा दाबून बोलतात. आता हे तिथल्या तिथे त्या ते जे कॅरेक्टर असेल त्याप्रमाणे तुम्हाला ताबडतोब बदलता किंवा ऑब्झर्वेशन करून कोण कसा बोलेल. ह्याच्या शिक्षणाला काही इज देअर सम कोर्स फॉर दिस? Yeah, actually there is a course. I conduct a course called narration and recording techniques म्हणून. 2 दिवसाचा कोर्स असतो. 2 दिवसात 1000 प्रकारचे आवाज काढायला शिकवतात. हो, 4 नाही म्हणजे मी आज आवाज काढायला 1000 शिकवत नाही, मी तंत्र शिकवतो. मगाशी म्हटलं तर आय टीच हाऊ टू डू इट. आय डोंट टीच 1000 व्हॉइसेस बट आय टीच हाऊ टू डू इट. आणि हे ऍक्च्युली करता येतं. म्हणजे आतापर्यंत 6-7 बॅचेस झाल्या आहेत की ज्याच्यामध्ये, आणि देर आर लाईक डिफरंट टेक्निक्स. म्हणजे काही जण बोलत असताना असं स्ट्रेस देऊन बोलतात आणि इट इज कॉल्ड एज प्रेस. किंवा काही जण अशी हळू एकदम फ्लोटिंग बोलतात आणि हळूहळू बोल. आता दिस इज अनदर टेक्निक. किंवा काही जण काहीच शब्दांवर भर. आता हा जो आहे त्याला एक वेगळा टेक्निक म्हणतात. सो असे काही वेगळे टेक्निक्स असतात आणि इफ यू एम्प्लॉय दोज आणि मग ते आपल्याला कुठल्याही ऍक्च्युली वेगळ्या प्रकारचं म्हणजे एज, स्टेटस, फिजिकल बॉडी, स्पीड ऑफ द किंवा इंटोनेशन हा प्रकार असतो. तर अगदी एज माझ्या म्हाताऱ्या हॅलो हाव आर यू आय एम ट्राइंग टू टीच यू अले. आता हा एक साधारण 55-60च्या लेडीजचा आवाज झाला. सो त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टीज असतात. सो अशा हे जे काही कॉम्बिनेशन्स किंवा हे पॅरामीटर्स असतात तर ते जर आपल्याला लक्षात आले तर यू कॅन ऍक्च्युअली क्रिएट सो मेनी डिफरंट व्हॉइसेस इन्क्लुडिंग दी ॲनिमल व्हॉइसेस ऑल्सो. तर त्याच्यामुळे आता समजा स्क्विरल असेल तर स्क्विरल काय कसं काय असं स्क्विरल नाही बोलणार ना. असं नाही बोलणार तो. बघा आता दिस एक्झॅक्टली सी एका मिनिटात यू गॉट इट राईट. Yeah, because I've also gone through this voice modulation. I have my own story series. Absolutely. So this is how it works. Absolutely. मला इंटरेस्ट होता. Yeah. तो आणि voice modulation came. Yeah. म्हणजे मी एकाच ह्याच्यामध्ये एका गोष्टीमध्ये फुकटम फाकटम नावाची गोष्ट आहे, मी ती डेमॉन्स्ट्रेशन म्हणून ते देतो. त्याच्यामध्ये बकरी, ससा, पॅरेट, नंतर खार, नॅरेटर असंच. आता समजा कधीतरी आपण वेगळा कार्यक्रम करूया. बाकी कोणाला प्रश्न आहेत का? मला प्रश्न आहे राजेंद्रजी ह्याच्याच कॉम्बिनेशन मध्ये की आता हा कोर्स कधी आहे? ऍक्च्युअली आता हा 10 आणि 11 जूनला करणार आहोत आपण. ऑनलाईन आहे. मी पाठवतो, पाहिजे तर मी माधवी त्यांना पाठवतो. शी कॅन शेअर इट विथ द ग्रुप. तुमचं ही कार्यशाळा अटेंड केलेली एक तुमची स्टुडंट आता आपल्या ऑडियन्स मध्ये आहे. हो, मी बघितलं नमिताची नशीब. प्रॉब्ली शी विल बी द टेस्टिमोनियल की कसं चालतं ते. नाही, नमिता आय डिडंट नो अबाउट हर, पण प्राची गुर्जर. हो, अच्छा, या त्यांनी अटेंड केली होती तुमची कार्यशाळा. पण इफ शी इज देअर शी कॅन ऍक्च्युअली share her testimony. If possible, demonstrate. If not, then testimonial at least.
डेमॉन्स्ट्रेशन नाही, पण खूप छान कार्यशाळा होती. म्हणजे आता मला परत रिवाईव्ह झाल्यासारखं वाटलं त्यांनी जेव्हा सांगितल्या गोष्टी. आणि पण तेव्हा अलग नव्हतं ऐकलेलं, त्यामुळे त्यावेळी अलग मध्ये जास्त रमलो आम्ही. पण ती कार्यशाळा प्रत्येकाने अटेंड करावी इतकी मस्त असते. आणि खरोखरी आपण असे म्हणजे आश्चर्य वाटतं की अरे खरंच एवढे आवाज आपण पण काढू शकतो. आणि राजेंद्रजी आपल्याला छान समजावून सांगतात. त्यामुळे एव्हरीबडी मस्ट अटेंड इट असं मी नक्की म्हणेन. आम्हाला खूपच आवडेल अटेंड करायला. हो, मला पण म्हणजे आय एम रिअली इंटरेस्टेड. शुअर मी आय विल सेंड द डिटेल्स. आणि मग हुएव्हर इज इंटरेस्टेड तिकडे लिंक पण मी नंतर देईन, पाठवीन. तर देन यू कॅन जस्ट रजिस्टर. क्लब मध्ये प्रॉब्लेम येईल, कोण बोलताय नुसतं कळणारच नाही. तो एक इश्यू आहे. बरोबर आहे. सगळ्या जणी आता आज्या होत आहेत, आपापल्या नातवंडांना गोष्टी सांगायला फार मजा येईल. माझं नाव उदय सुभेदार. काल परवा मला नमिताने बरेच फोन केले. ती माझी वहिनी लागते ऍक्च्युली. अच्छा, बर, ओके. अरे वा. त्यामुळे तिचा ग्रुप आणि आमचे पण काही ग्रुप असे काही मेंबर माझे मित्र ते सगळे आज आले. आणि सगळ्यांनी मला आत्ताच मेसेज केले 5 मिनिटापूर्वी की खूप छान कार्यक्रम झाला. ग्रेट ग्रेट. थँक्यू सो मच. आय एम ग्लॅड. आमच्यातर्फे पण आभार. थँक्यू व्हेरी मच. आय एम ग्लॅड की आवडलं लोकांना. आपल्याला व्हॉइस ओव्हर साठी एक वेगळा प्रोग्राम करता येईल खरं. हो, करता येईल. मी मध्ये बोलू का? मी नमिता बोलतेय. मध्ये बोलू शकते? नमिता बोल. हा, तुम्ही म्हणाला की आय विल बी द राईट पर्सन. दॅट्स हाऊ इट गोज ऍक्च्युली. कारण की मी NRT वर्कशॉप इज अ मस्ट फॉर एन्थुझियास्ट हे लगेच चॅट मध्ये लिहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांचं